इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रगांझा आणि राजभाषा संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या कार्यक्रमाचे 3 पेड म्हणजेच ज्ञानपीठ विजेते साहित्यिक श्री दामोदर अर्थातच भाई मावजो यांच्या कोकणी पुस्तकांच्या मराठी अनुवादांचे प्रकाशन, त्यांच्या मराठी भाषेतील अनुवादित साहित्यावर परिसंवाद आणि लेखक अनुवादक यांची एकत्रित मुलाखत असे हे 3 कार्यक्रम आज इथे संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमासाठी साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती आपण आज खास निमंत्रित केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात या नामवंतांना आपण भेटणार आहोत, ऐकणार आहोत, त्यांच्याशी संवादही साधणार आहोत. इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रगांझाचे अध्यक्ष श्री दशरथ परब आणि राजभाषा संचालनालयाचे संचालक श्री मेघनाथ परब यांना विनंती आहे की त्यांनी या पुस्तक प्रकाशन परिसंवाद या पहिल्या सत्रातील मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं. आजचे मान्यवर आहेत या सत्रासाठीचे श्री अशोक कोठावळे, प्राध्यापक डॉक्टर नितीन रिंढे, प्राचार्य डॉक्टर प्रवीण बांदेकर आणि प्राध्यापक नंदकुमार मोरे. या सर्वांना व्यासपीठावर आणून आपणही आसनस्थ व्हावं ही विनंती. सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि याबरोबरच इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रगांझाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी श्री दशरथ परब यांना मी विनंती करते की त्यांनी सर्वांचं आयोजकांच्या वतीने स्वागत करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व समोर बसलेले सर्व मान्यवर, त्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भाई मावजो आहेत आणि सर्व साहित्यिक सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रगांझा आणि गोवा राजभाषा संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आणि या कार्यक्रमाचा जो मुख्य भाग आहे तो आताच तुमच्या समोर संगीता अभ्यंकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेखा ठेवलेली आहे. तरी सुद्धा मावजोंच्या मराठी अनुकृती व पुस्तक प्रकाशन सोहळा हा प्रमुख कार्यक्रम आता इथं सुरू होणार आहे. इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रगांझा ही फार जुनी संस्था. आज या संस्थेला 153 वर्षे पूर्ण होत आहे आणि भाषा आणि संस्कृती याचं संवर्धन करण्यासाठी पोर्तुगीज काळात ही संस्था स्थापन झाली आणि आतापर्यंत याच कामासाठी इथं कार्यक्रम आखले जातात. आजचा हा कार्यक्रम त्याच प्रकारचा आहे आणि भाईंची पुस्तकं, भाईंची आतापर्यंतची 4 पुस्तकं मराठीत ट्रान्सलेट झालेली पुस्तकं आणि आज जी 2 पुस्तकं प्रकाशित होत आहे ती पुस्तकं जीव घ्यावा की चहा घ्यावा व जंटलमन चोर ही 2 पुस्तकं यांचा आज इथं प्रकाशित होणार आहे. या समारंभाचे प्रमुख अतिथी श्री अशोक कोठावळे, प्रकाशक मेजेस्टिक पब्लिकेशन मुंबई, हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं IMB व राजभाषा संचालनालयातर्फे मी स्वागत करतो. तसंच या पुस्तकावर जे बोलणारी मंडळी आहेत त्यात
नितीन रिंढे, प्राध्यापक, चेतना कॉलेज, बांद्रा, यांचं जीव घ्यावा की चहा घ्यावा या पुस्तकावर भाष्य करतील. व श्री नंदकुमार मोरे, शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख, हे जंटलमॅन चोर या पुस्तकावर भाष्य करतील. त्याशिवाय व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री प्रवीण बांदेकर हे साहित्य अकादमी विजेते असे लेखक आहेत. आणि आमच्याबरोबर व्यासपीठावर बाकी सगळी मंडळी आहेत, त्यांची मी नावं घेतलेली आहे. समोर बसलेली सगळी मंडळी, त्यांना मी नमस्कार करतो. आणि याच्या पुढचा जो कार्यक्रम आता सुरू होणार त्याची सूत्र मी संगीता अभ्यंकर यांच्याकडे देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. माननीय अध्यक्षांनी केलेल्या या स्वागतपर भाषणानंतर आता या सर्व मान्यवरांना आपण पुस्तकरूपी भेट, ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट मेनेन्झिस ब्रगांझा प्रकाशित पुस्तकांचा एक संच आपण या सर्वांना भेट देणार आहोत. आणि त्यासोबतच आपल्या कृतज्ञतेच्या आणि आनंदाच्या भावना व्यक्त करणारं एक सुंदर फूल असं त्यांना प्रदान करावं अशी विनंती मी IMBचे अध्यक्ष श्री दशरथ परब यांना करते. सुरुवातीला आजच्या या पहिल्या सत्राचे अध्यक्ष आणि संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक कोठावळे यांचं त्यांनी स्वागत करावं. मॅजेस्टिक पब्लिकेशन्स मुंबईचे प्रकाशक श्री अशोक कोठावळे. आणि यानंतर प्राध्यापक डॉक्टर नितीन रिंढे, चेतना महाविद्यालय बांद्रा मुंबई इथले प्राध्यापक, त्यांचंही पुस्तक भेट आणि फूल देऊन स्वागत करावं. आजच्या परिसंवादातील आणखी एक वक्ते म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे. आपलंही स्वागत आहे. सावंतवाडीच्या आरपेडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण बांदेकर यांचंही मनपूर्वक स्वागत. राजभाषा संचालनालयाचे अध्यक्ष संचालक श्री मेघनाथ परब यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री अशोक परब, सदस्य सचिव इन्स्टिट्यूट मेनेन्झिस ब्रगांझा यांना करते. आणि त्याचप्रमाणे एक फूल आपल्या अध्यक्षांना व्यासपीठावर म्हणून द्यावं. त्याचप्रमाणे आपलं जो या कार्यक्रमाचा जो उत्तरार्ध आहे ज्याच्यामध्ये मुलाखत होणार आहे, तर ही मुलाखत घेण्यासाठी म्हणून खास आलेले चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक श्री जयप्रत देसाई यांचंही मनपूर्वक स्वागत करावं अशी विनंती मी श्री दशरथ परब यांना करते. आज
ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन आणि ज्यांच्या पुस्तकांवर परिसंवाद होणार आहे अशी जोडी इथे आपल्या सोबत उपस्थित आहे. ते म्हणजे संपूर्ण गोव्याला ज्यांचा अभिमान आहे असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मश्री दामोदर मावजो, ज्यांना आपण सगळेजण प्रेमाने भाई मावजो असं म्हणतो. तर त्यांनाही आपण ही पुस्तक भेट आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करूया. आणि त्यासोबतच त्यांच्या इन हाऊस अनुवादक असं ज्यांना म्हणता येईल त्या शैलाबाई मावजो यांचंही स्वागत इन्स्टिट्यूट मॅनेजेस ब्रगांचा तर्फे. आणि संजना प्रकाशनचे दिनेश मणेरकर यांचंही आम्ही स्वागत करत आहोत, ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आम्हाला मदत केली आहे. धन्यवाद. सर्वांनी आसन सुरूया. एकदा स्वागताच्या टाळ्या जोरदार आपण सर्वांसाठी. आणि आज होणाऱ्या 3 मुख्य कार्यक्रमांपैकी पहिला कार्यक्रम म्हणजे 2 अनुवादित पुस्तकांचं गोव्यातील प्रकाशन समारंभ. त्यातलं एक आहे जंटलमन चोर असं मराठीत ज्याचं नाव आहे. हा अनुवादित कथासंग्रह, त्याची प्रथम आवृत्ती जिचा गोवा लॉन्च आज इथे होणार आहे. आणि दुसरं प्रकाशन जे आहे ते जीव द्यावा की चहा घ्यावा या कादंबरीच्या द्वितीय आवृत्तीचं पुनर्मुद्रण आज इथे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित होणार आहे. तर माझी विनंती आहे श्री अशोक कोठावळे आणि सर्वच मान्यवरांना की आपण सर्वांनी या पुस्तकांचं, दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन एकत्र करावं. हे अनुवाद दोन्ही शैलाताईंचे ऍक्च्युली आज अनुवाद प्रकाशित होत आहेत, त्यामुळे दोघांनीही यावं. आम्ही खरं तर भाईंच्याच विनंतीनुसार असं ठरवलं होतं आणि ते म्हणाले होते की मी प्रकाशनाला येणार नाही, पण प्रकाशनानंतर आम्हाला दोघांना पुस्तकाची एक एक प्रत मान्यवरांच्या हस्ते द्यावी. तर आता आपण ते करायचंय का? अतिशय लक्षवेधी अशी 2 ही पुस्तकांची नावं आहेत. जंटलमन चोर हा कथासंग्रह आणि जीव द्यावा की चहा घ्यावा या नावाची ही कादंबरी. तर सुरुवातीला आजच्या या परिसंवादाचा भाग म्हणून श्री नंदकुमार मोरे यांना मी इथे कथासंग्रहावरती बोलण्यासाठी आमंत्रित करणार आहे आणि तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला सांगते. प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि त्याबरोबरच राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राचे समन्वयक आणि संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक म्हणून नंदकुमार मोरे काम पाहतात. समाज विज्ञान आणि मराठी कादंबरी या पुस्तकाचे लेखक, भाषा संवाद या पुस्तकाचे सहलेखक, समीक्षा पद्धती, सिद्धांत आणि उपयोजन, शोध काटेमुंढरीचा, नंदादीप अशा अनेक पुस्तकांचे संपादक आणि अनेक संशोधन प्रकल्प ज्यांनी तडीला नेले आहेत असे श्री नंदकुमार कामत आता नंदकुमार मोरे
आता जंटलमन चोर या मराठी अनुवादित कथासंग्रहावरती बोलतील. सर्वांना मनापासून नमस्कार. उपस्थित सर्वांच्या वतीनं जंटलमन चोर या भाई दामोदर मावजो यांच्या पुस्तकाचं आणि शैला मावजो यांनी अनुवाद केलेल्या या कथासंग्रहाचं प्रकाशन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो. या पुस्तकावर बोलत असताना आमचे सन्मित्र प्राध्यापक नितीन बेंडे यांनी या भाषांतराचं पाठराखण केले आणि पाठराखण करत असताना त्यांनी एक वाक्य भाई दामोदर मावजोंबद्दल बोललेलं आहे की हा कथासंग्रह वाचत असताना किंवा या संग्रहातल्या सगळ्या कथा वाचत असताना आपण एका प्रगाढ मानवतावादी लेखकाच्या सहवासात आहोत याचा फील येतो. आणि ही गोष्ट या कथासंग्रहाचं वाचन करताना प्रत्येक पानावरती प्रत्येक वाक्यावरती आपल्याला येत राहते. खरं तर सर्वश्रेष्ठ लेखकाचं जे काही वैशिष्ट्य असतं ते हेच असतं की लेखक काळाला भिडत असतो, त्या काळातल्या सामाजिक प्रश्नांशी तो जोडलेला असतो, पण हे सगळं करत त्याच्या मनामध्ये कधी कटुता आलेली नसते. आणि कटुता न येता माणूसपण जपणं, माणूसपणाचा विचार झिरपवत राहणं आणि संबंध सृष्टीवरती प्रेम करत राहणं आणि सगळ्या सृष्टीबद्दलचा सद्भाव आणि सहानुभूती जपत राहणं हे कोणत्याही मोठ्या लेखकाचं वैशिष्ट्य असतं. आणि हा कथासंग्रह वाचत असताना हीच गोष्ट प्रत्ययाला येते की भाई दामोदर मावजो हे असे सहानुभूती जपणारे, समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दल सद्भाव असणारे, खूप व्यापक विचार करणारे असे मानवतावादी लेखक आहेत. ते कोकणीत लिहितात आणि त्यांची पुस्तकं प्रथमच मराठी भाषेमध्ये अशी भाषांतरित होऊन येत आहेत. त्याबद्दल मराठी भाषिक म्हणून मला नितांत आदर आहे या पुस्तकांचा आणि मराठी भाषिक म्हणून देखील मी या पुस्तकांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर भाई दामोदर मावजो यांच्या या सगळ्या कथांमध्ये प्रखर असं सामाजिक भान आहे आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन देखील प्रत्येक कथेमध्ये दिसतो. गोव्याच्या सामाजिक प्रश्नांना ज्या पद्धतीनं ते भिडलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं ते त्या सगळ्या समाजाविषयी, व्यक्तींविषयीचं आणि बदलत्या काळाबद्दलचं एक भान व्यक्त करतात, ते अंतर्मुख करणार आहे की गोव्यामध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं अनेक प्रांतांमधून माणसं इथं आली, ती माणसं बऱ्याचदा आता बघतो महाराष्ट्रामध्ये किंवा इतर प्रांतांमध्ये परप्रांतीयांविषयी देशभाव जोपासला जातो. म्हणजे जणू काही ही माणसं कुठल्या तरी परग्रहावर नेऊन पडलेली आहेत आणि आपलं सगळं इथलं सगळं वैभवच हे उद्ध्वस्त करतायत की काय, अशा पद्धतीचा एक भाव त्यांच्याबद्दल द्वेष व्यक्त करताना अलीकडे व्यक्त होतो. राजकीय नेत्यांकडून होतो, समाजातल्या लोकांकडून होतो, पण अशा कोणत्याही पद्धतीची कटुता या कथेमध्ये येत नाही. खरं तर या सगळ्या कथांमध्ये अनेक प्रांतामधल्या माणसांची चित्रण येतात. म्हणजे खरं तर गोव्याचा सीमा प्रदेश असलेला महाराष्ट्र आहे, इकडे कर्नाटक आहे आणि अगदी बंगालपासून वेगवेगळ्या उत्तर प्रदेशातल्या काही राज्यांमधून इथं पोट भरण्यासाठी किंवा रोजीरोटी चालवण्यासाठी लोक येत राहतात. आणि ह्या सगळ्यांच्या सहभागातून किंवा समर्पणातून जे काही चाललेलं आहे ते तटस्थपणे बघत असताना ह्या माणसांवरती होणारा अन्याय किंवा त्या माणसांचं जगणं, त्या माणसांचं दुःख ज्या पद्धतीनं या कथासंग्रहामध्ये येतं ते एक वाचक म्हणून समृद्ध करणार आहे. आणि म्हणून असं सतत वाटत राहतं की भाई दामोदर मावजो हे मानवी मूल्यांवरती श्रद्धा असणारे लेखक आहेत. त्यांच्यामध्ये असणारी सहिष्णुता किंवा माणसांमधला संवाद वाढावा यासाठीचं त्यांचं जे काय एक रचित आहे ते देखील वाचताना एक प्रकारचा त्यांच्याबद्दलचा सद्भाव सतत जागा राहतो. ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम अशा पद्धतीच्या अनेक किंवा इतर धर्मीय यांचं एक खुलेपणाचं प्रतिबिंब या सगळ्या कथांमध्ये येतं आणि गोव्याच्या सांस्कृतिक जीवनाचा देखील एक पट हळूहळू या कथांमध्ये उलगडायला लागतो. तर हे सगळं उलगडत असताना या कथा अल्पाक्षरी आहेत. म्हणजे अलीकडे मराठी कथेमध्ये जेव्हा हा कथासंग्रह मराठीत आला
तेव्हा साहजिकच मराठीचा वाचक म्हणून किंवा अभ्यासक म्हणून माझी एक नजर मराठी कथेच्या तुलनेकडे गेलेली होती की आज मराठीमध्ये लिहिली जाणारी कथा ही थोडी दीर्घ पल्ल्याची किंवा दीर्घ कथेकडे वाटचाल करणारी, लघु कादंबरीकडे वाटचाल करणारी अशी आहे. आणि या तुलनेत ही कथा थोडी अल्पाक्षरी आहे, पण जगण्यातले गहन गहिरे प्रश्न की जे साध्या सोप्या पद्धतीनं या कथेमध्ये येतात ते येणं ही देखील एक मराठी कथेतली महत्वाची गोष्ट मला वाटते. आणि त्यांची शैली अतिशय नैसर्गिक ओघवती आहे. मुळात खरं तर भाषांतराबद्दल बोलायला हवं. म्हणजे ही कथा भाषांतरित आहे, कोकणीमधून मराठीत आलेली. भाषांतर इतकं मुळावर हुकूम झालेलं आहे की आपण ही कथा भाषांतरित वाचतोय असं ही कथा वाचताना वाटत नाही. भाषांतर ज्यांनी केलं ते शैला मावजो यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की या कथेचा जो जीव आहे तो भाषांतरामध्ये त्यांनी कायम ठेवला आणि त्याचं जे काही सत्व आहे कथा म्हणून असणार ते टिकवून ठेवलेलं आहे. ही कथा वाचताना अजून एका गोष्टीची मला आठवण होत राहिली. आमच्याकडे मराठीत चारुता सागर नावाचे एक मोठे कथाकार आहेत की त्यांनी उपेक्षितांचं फार मोठं जग मराठी कथेमध्ये आणलं. अनेक भटके, विमुक्त किंवा ज्यांची दखलच व्यवस्थेने घेतली नाही असे अनेक समाज त्यांनी कथेच्या माध्यमातून उजागर केले. अशाच पद्धतीचा एक दृष्टिकोन भाई मावजो यांच्या लेखनामध्ये दिसतो आणि त्यांनी अशाच पद्धतीचे काही वर्ग किंवा असा समाज या कथांमधून समोर आणलेला दिसतो. मग ही कथा वाचत असताना शीर्षकापासूनच थोडीशी उत्सुकता तयार होते. जेंटलमन चोर या शीर्षकात काय आहे असा एक प्रश्न कथासंग्रह हाती घ्यायच्यानंतर पडतो. आणि मग एक एक कथा आपण जेव्हा वाचत जातो तेव्हा या कथेतल्या सांस्कृतिक संघर्षाचे, तेढाचे किंवा मानवतावादी विचारांची आपल्याला हळूहळू ओळख व्हायला लागते. या कथासंग्रहातली पहिलीच कथा बर्गर नावाची. तर या कथेमध्ये एक सुप्त सांस्कृतिक संघर्ष जो दोन धर्मांमध्ये असतो. मी देखील ज्या गावामध्ये वाढलो किंवा माझं सगळं बालपण ज्या गावामध्ये गेलं त्या गावामध्ये ख्रिश्चन आणि हिंदू हा मोठा वर्ग होता. आणि या कथेमधली गोष्ट मला खूप रिलेट झाली. त्याचं कारण असं की आम्ही जेव्हा लहान असताना आमच्या मित्रांच्या घरी जात असायचो तेव्हा त्यांचे खाद्यपदार्थ खाऊ नका अशा प्रकारे प्रत्यक्ष आमच्या घरी सूचना दिलेली असायची. ती सगळी गोष्ट मला ही कथा वाचताना आठवली. आणि शर्मिला आणि आयरीन ह्या दोन मैत्रिणी ज्या एकजीव झालेल्या आहेत आणि त्यांचं एकजीव होणं हे इतकं नैसर्गिक आलेलं आहे की मैत्री काय असते म्हणजे मैत्रीची एक परिभाषा ह्या दोघींच्या जगण्यातून शिकता येते. आणि बर्गरच्या एका देवाणघेवाणीतून ती कटुता त्यांच्या जीवनामध्ये येते की माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे की मी शर्मिलाला बीप असलेला बर्गर दिला. आणि त्याचं एक गिल्टी फिलिंग त्या आयरीनला जाणवत राहतं. आणि तो जो तेढ आहे सांस्कृतिक जीवनातला तो मावजो ज्या पद्धतीनं सोडवतात कथेच्या शेवटी ते बघून मग आपली सुटका झाल्यासारखी वाटते की हाय बरं झालं हे झालं. तर हे जे काय आहे वैशिष्ट्य कथा लिहिण्याचं ते खूप भावतं. जेंटलमन चोरी कथा वाचताना मी रेंजे सरांनाही फोन केला होता की ही कथा काफकांच्या जीवनातल्या प्रसंगावरती घेतली आहे का, कारण माझं काफकांच्यावरचं वाचन नाही. आणि मग मी पुन्हा त्या कथा वाचल्यानंतर लक्षात आलं की चांगला लेखक हा किती चांगला माणूस असतो आणि त्या माणूसपणाचं सगळं प्रतिबिंब एक लेखकानंच एका कथेमध्ये कसं ओतलेलं असतं. आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत स्वतःशी संघर्ष जो काही लेखकाचा चाललेला असतो तो कसा असतो. माणसाचं माणसावरचं प्रेम हे किती पराकोटीचं असतं. तर हे सगळं घेत अंतर्मुख आणि चिंतनशील करणारी ही कथा मला या कथासंग्रहातली एक महत्वाची कथा वाटते. मावजो या कथासंग्रहामध्ये अनेकांच्या जगण्यातले बारकावे घेतात आणि सूक्ष्म निरीक्षणाची त्यांची जी काही पद्धत आहे ती अनेक कथांमधून वेगवेगळ्या पद्धतीने येते. म्हणजे काही कथा तर आता उदाहरणार्थ माणसांच्या गावा नावाची जी कथा आहे या कथेमध्ये तर आजचा ज्वलंत प्रश्न आहे जो जाती धर्मामध्ये तेढ करणारी एक अशी विकृत पिढीच जन्माला आलेली आहे आपल्या संबंध देशामध्ये. ते सगळं वास्तव ही कथा छोटीशी कथा आपल्या समोर उभी करते
की पोटासाठी जनावरांची विक्री, बेळगाववरून खानापूर मार्गे येणारा एक मुलगा स्वप्न बघत येतो की ही जनावरं विकल्यानंतर हाती मिळणाऱ्या पैशातून आपण आपल्या संसारासाठी काहीतरी हातभार लावायचे किंवा काहीतरी करायचं आहे. आणि हा जनावर विकतो म्हणजे कत्तलखान्यातच जनावर नेतोय आहे. अशा प्रकारची जी काही आज धारणा झालेली आहे ही किती पराकोटीची आहे हे ह्या कथासंग्रहातल्या एका वाक्यामधून लेखक समोर आणतो की त्या जनावर विकणाऱ्या मुलाला अशी द्वेषानं पछाडलेली टोळीच त्यांच्या अंगावरती जाते आणि त्याला अर्धमेला करून सोडते. तेव्हा एक वाक्य हा कथाकार शेवटी लिहितो, तो असा आहे की मुक्या जनावरांवरती प्रेम करणाऱ्या ह्या माणसाने आपणास कशासाठी चोपलं ते अखेरपर्यंत त्याला कळलं नाही. म्हणजे हे वाक्य अंतर्मुख करून सोडतं की तुम्ही जनावरांवरती प्रेम करता आणि माणसांवरती करत नाही, आणि माणसाला तुम्ही अर्धमेले करून सोडता. म्हणजे तुमचा सद्भाव कुठे गेला त्यावेळेस, अशा प्रकारचा जो काही प्रश्न आहे तो आज संबंध व्यवस्थेला मावजो यांनी या कथेच्या माध्यमातून विचारलेला आहे. आणि म्हणून ही कथा आजच्या काळाची वर्तमान टिपणारी एक महत्वाची कथा म्हणून मला फार महत्वाची वाटते. या संग्रहातल्या काही कथा ह्या अशा नैतिकता, मनातली जी काही प्रामाणिक भावना असते जगताना आणि तिला कुठेतरी छेद देणारी एक कृती आपल्याकडून नकळत होत असते किंवा दुसऱ्याकडून आपल्या जीवनामध्ये होऊ घातलेली असते. अशा अनेक तेढ जगताना निर्माण होणारे तेढ हे कळत न कळत मावजो यांनी अनेक कथांमधून समोर आणले. त्यामध्ये नाईट कॉल सारखी कथा असेल किंवा यासीन ऑस्टिन आणि यतीन सारखी कथा असेल, किंवा ही तर खूप गोव्यातल्या पार्श्वभूमीवरती खूप महत्वाची कथा वाटते मला की गोव्यामध्ये आज बरं खूप कमी चाललेलं आहे आणि वाईटच खूप चाललेलं आहे असं एक चित्र खरं तर सगळ्याच बाजून येतं. म्हणजे कुठल्या अर्थानं की तस्करी, अवैध धंदे किंवा ड्रग्ज आणि ह्या सगळ्यामध्ये हळूहळू गोव्यातील तरुण पिढी आणि माणसं अडकत गोव्यात राहिले काय स्वतःचं असं वाटावं इतकं हे सगळे बदल जीव घेणे आहेत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग ह्या सगळ्या प्रक्रियेत कोण सहभागी आहे, कसे लोक ह्यामध्ये ओढले जातात आणि ते स्वतःच्या थोड्याशा स्वार्थासाठी कसे ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडतात. आणि एकूण मग गोव्यातल्या लोकांचं स्वास्थ्य, इथल्या माणसांचं स्वास्थ्य तर जातच, पण अतिशय अपप्रवृत्तीनं एक प्रकारे आपण पाठिंबा देण्यातला एक प्रकार गोव्यामध्ये अनेकांकडून होतो. आणि मग ह्यातली कटकारस्थानं, ह्यातले जे डावपेच, थोडी अल्पजीवी कथा आहे पण ह्यातून हे सगळं उजागर होतं. आणि ह्या कथासंग्रहाच्या अनेक कथांमधून गोव्यातलं एक अधोविश्व की जे डोळ्यांनी वरकडे दिसत नाही पण गोव्यातल्या जीवनाच्या पोटामध्ये हे आहे, हे अधोविश्व वरती आणण्याचं काम जंटलमन चोर मधल्या काही कथा करताना दिसतात. पुढचा तो बाळकृष्ण सारखी कथा, म्हणजे एक छोटी गोष्ट आहे या कथेमध्ये पण नैतिकता आणि प्रामाणिकपणा ही माणसाच्या जीवनामध्ये किती महत्वाच्या गोष्टी आहेत हे सांगत ही कथा पुढे जाते. प्रेम, विरह याबरोबरच अगदी प्रतीक्षासारखी जी कथा आहे की मिनी ही नायिका आहे या कथासंग्रहामध्ये. या कथासंग्रहामध्ये पण शेवटचं, जसं मी मागच्या कथेमधलं एक शेवटचं वाक्य सांगितलं की त्या वाक्यानं एक मोठं वास्तव समोर आणलं जातं, तसं स्त्री म्हणून स्त्रीची जी काही एक आत्म जाणीव असते स्वतःबद्दलची किंवा स्वतःचा स्वाभिमान जो असतो तो एकदा दुखवला गेला की स्त्री ही प्रचंड स्वाभिमानी किती असते आणि किती पराकोटीचा तिचा सगळा हा भाग असतो. तर हे सांगणारी ही एक महत्वाची कथा आहे. तर स्त्रीच्या स्वभावाचीच परिभाषा शिकवते ही कथा. आणि एकदा का स्त्री पुरुषाकडून उपेक्षिली गेली किंवा अपमानित झाली किंवा तिच्या मनाला तडे गेले तर ते कोणत्याही पद्धतीने सांगता नाही येत हे सांगणारी ही कथा धक्कातंत्राचा वापर करत पुढे येते. आणि शेवटचं वाक्य, तुला अभेरताना मला खूप आनंद होत आहे, या वाक्यावरती ती थांबते. तर हे वाक्य प्रत्यक्ष ती कथा वाचताना वाचकाला असं वाटत जातं की हे सगळं आता सुखाने चाललंय, कुठेतरी आता गोड काहीतरी शेवट होणार आहे. नाही, मावजो ह्या शेवटच्या एका वाक्यानं धक्का देतात वाचकाला. आणि ह्या एका वाक्यानं स्त्रीचं मन हे कसं काचेसारखं
सारखं असतं, ते एकदा तुटलं की कसं सांधलं जात नाही. त्याबद्दल नुसतं तेवढ्याबद्दलच नाही तर तिचा जो काही आत्मसन्मान आहे तो पुरुष वर्गाकडून कसा अवहेळला जातो आणि तो किती महत्वाचा असतो जगण्याच्या ह्या सगळ्या भाषेत, हे सगळं ही कथा नेमकेपणानं सांगते. या कथा संग्रहातली खरं तर प्रत्येक कथा वेगवेगळ्या पद्धतीनं एक वेगवेगळं वास्तव, मगाशी सांगितल्याप्रमाणे चारुता सागरांचं जे उदाहरण मी दिलं की एकच कथाकार अनेक प्रकारचं जीवन कसं काय आणू शकतो, हे इतकं अनुभव विश्व एका लेखकाकडे कसं काय येऊ शकतं, असा प्रश्न जसा एखादा सागरांसारखा कथाकार वाचताना पडतो, तसं मला मावजोंचे ही एकच पुस्तक वाचताना देखील पडला होता की वेगवेगळ्या मिळतीतलं जीवन असेल किंवा जनावरांच्या बाजारातलं चित्रण असेल, हे एकच कथाकार कसं काय करू शकतो. तर ते त्या कथाकाराच्या मानवतावादी दृष्टीमधून येतं की जगत असताना खुलेपणानं आपली दृष्टी निरीक्षण करत राहणं आणि ते सगळं निहाळणं, हे मग कथेमध्ये एक ज्या पद्धतीनं ते आणतात ते वाचताना ह्या लेखकाची एक नव्यानं ओळख होते. अगदी परदेशातल्या गोष्टींपासून भारतातल्या अनेक राज्यांचे संदर्भ आणि हे सगळे आणत ही कथा हळूहळू एक वेगळा पट माणसांचा, समाजाचा आणि वर्तमानकालीन जीवनाचा आपल्या समोर उभी करते. या कथासंग्रहातल्या काही कथा खूप छोट्या आहेत पण त्या तुम्हाला जाता जाता काहीतरी महत्वाचा संदेश किंवा काहीतरी समाजातलं वास्तव तुमच्या समोर उभं करून जातात. आणि म्हणून अंतिमतः चांगल्या लेखकाचं जे अंतस्थ ध्येय असतं लिहिताना की त्याच्या लेखनामध्ये सामाजिक बदलाची एक आशा असते. कोणताही लेखक उगाच लिहित नाही, तो समाजातलं प्रखर वास्तव ज्या पद्धतीनं मांडतो ते मांडत असताना ते समाजासमोर समाजाला दाखवणं हा एक भाग असतो, पण त्या विरोधात किंवा तशा प्रकारच्या जीवनापासून परावृत्त होऊन नवं जग घडवावं अशा प्रकारची एक सुप्त आशा लेखकाजवळ असते. आणि म्हणून मला मावजो यांच्याजवळ ही दृष्टी दिसली की सामाजिक बदलाची एक कांक्षा त्यांच्या लेखनामध्ये दिसते आणि मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारावी. आता ह्या कथासंग्रहातल्या अनेक कथा ह्या नैतिक गोष्टी उजागर करणाऱ्या, प्रामाणिकपणावरती प्रश्न ठेवणाऱ्या, स्वतःबद्दलच्या पाय घसरणीच्या ज्या गोष्टी असतात जीवनातल्या तिथं प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अशा आहेत. आणि ह्या उभे करत असताना नक्कीच या लेखकाच्या डोळ्यासमोर जीवनाची गुणवत्ता सुधारावी अशा प्रकारचा दृष्टिकोन दिसतो. आणि मग हे कशासाठी, तर हे जग मग जगण्यासाठी अधिक चांगले व्हावे, सुंदर व्हावे अशा प्रकारचा एक भाग ही कथा वाचताना आपल्यालाही वाटतो. म्हणून या कथासंग्रहाचं म्हणून एक मूल्य नक्कीच आहे. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये हा कथासंग्रह भाषांतरित रूपाने आला त्याबद्दल एक वाचक म्हणून मला मनापासून आनंद वाटतो. मी पुन्हा एकदा या कथासंग्रहाचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्री नंदकुमार मोरे. या कथासंग्रहातील सगळ्याच कथांचा टीझर आणि ट्रेलर आमच्या समोर ठेवताना तुम्ही त्याला स्टार रेटिंगही दिलं आणि त्यामुळे ज्यांनी कोणी हे वाचलं नसेल किंवा खास करून मराठी वाचकांनी ही अनुवादित या कथा जरूर वाचाव्यात असं नक्कीच आपल्याला हा सगळा आढावा ऐकल्यानंतर वाटेल. यानंतर मी आमंत्रित करणार आहे डॉक्टर नितीन रिंढे यांना. जीव द्यावा की चहा घ्यावा या कादंबरीवरती ते बोलणार आहेत आणि त्यापूर्वी डॉक्टर नितीन रिंढे यांच्याबद्दल थोडंसं सांगायला आवडेल. कोणत्या तरी एका वर्षी ललितच्या ज्या वाचकांच्या निवडीची पुस्तकं असतात तर त्यातल्या पहिल्या नंबरला लीळा पुस्तकांच्या हे पुस्तक आलं होतं आणि तेव्हापासून मला मग ते पुस्तक आणि डॉक्टर नितीन रिंढे हे नाव लक्षात राहिलं. या त्यांच्या पुस्तकाला प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यातील अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार समाविष्ट आहेत. चेतना महाविद्यालय वांद्रे मुंबई इथं मराठीचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असतानाच ते साहित्य क्षेत्रामध्ये सातत्याने मोलाची भर घालत आहेत. त्यांचे लेख संग्रह, कादंबरी, समीक्षा, चरित्र आणि काव्यसंग्रह अशी विविध ग्रंथसंपदा प्रकाशित झालेली आहे आणि त्याशिवाय अनेक महत्वाच्या ग्रंथांचं संपादन, भाषांतर आणि सहलेखन त्यांनी केलेलं आहे. मी आमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर नितीन रिंढे यांना. नमस्कार. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा
आणि राजभाषा संचालनालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो यांच्या साहित्यावरच्या चर्चेत सहभाग घेण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानतो. IMBचे संचालक दशरथ परब, सचिव अशोक परब आणि राजभाषा संचालनालयाचे संचालक मेघनाथ बोरो, माझे सहकारी वक्ते, या ज्यांच्यावर आपण आता बोलायला जमलेलो आहोत आणि ऐकायला, ते दामोदर मावजो, ज्येष्ठ लेखक महाबळेश्वर सैल आणि इतर सर्व सभागृहातले जाणते श्रोते. एखादा लेखक जेव्हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जातो तेव्हा त्या लेखकाचा त्या भाषेमध्ये नवा जन्म झालेला असतो. जेव्हा एखादं पुस्तक एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जातं त्यावेळी त्या भाषेत त्या पुस्तकाचा नवा जन्म झालेला असतो. दोन भिन्न आयुष्य असतात. मूळ भाषेतल्या पुस्तकाचं आयुष्य वेगळं असतं आणि दुसऱ्या भाषेमध्ये गेलेल्या पुस्तकाचं आयुष्य वेगळं असतं. अनुवाद किंवा भाषांतर ही लेखकाचं आयुष्य वाढवतात. तसं दामोदर मावजो हे भाग्यशाली लेखक आहेत, कारण त्यांच्या साहित्याचे अनुवाद भारतातल्या अनेक भाषांमध्ये झालेले आहेत आणि मराठीतही झालेले आहेत. पण ते भाग्यशाली लेखक आहेत याचं कारण त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये, त्यांच्या कथांमध्ये असं काहीतरी आहे की ज्यामुळे वेगवेगळ्या भाषांमधल्या वाचकांना त्यांचं साहित्य वाचावं असं वाटतं. भाषांतराचं सुद्धा एक सांस्कृतिक राजकारण असतं आणि त्या सांस्कृतिक राजकारणामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो, तो असा की कोणता लेखक आपल्या भाषेमध्ये भाषांतरित करायचा. आता इथे तुम्ही असं जरी म्हटलं की दामोदर मावजो यांना लाभलेला भाषांतरकार त्यांचा घरचाच आहे, तरी सुद्धा त्यांची मातृभाषा मराठी आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक मातृभाषेचा फिल्टर मेंदूमध्ये असतोच की जो आपल्या भाषेमध्ये काय यावं याचा विचार करत असतो. त्यामुळे त्यांनी निवडलेलं ते साहित्य आहे, त्या भाषांतरकाराशी लगडलेला, जोडलेला त्या भाषेतला वाचक असतो. जसं कानडीमधून मराठीमध्ये भैरप्पांच्या कादंबऱ्या येतात किंवा युवा अनंतमूर्तींची कादंबरी आली, महाबळेश्वर सैल यांच्या कादंबऱ्या मराठीमध्ये आल्या. ज्यांनी ज्या भाषांतरकारांनी ही भाषांतर केली त्यांचा एक वाचक वर्ग हळूहळू तयार होतो त्या भाषेमध्ये, तो त्यांना जोडलेला असतो. तर अशा तऱ्हेचं हे काय म्हणूया एक वातावरण, सांस्कृतिक वातावरण असतं की ज्यामध्ये भाषांतर हे एखादं यशस्वी ठरेल की नाही ते ठरतं त्यावरून. जर एखाद्या लेखकाचं एक पुस्तक त्या भाषेमध्ये गेलं आणि तर ते चांगलं वाचलं गेलं तर याचा अर्थ असा की त्या समाजातल्या, त्या भाषेतल्या वाचकाला या लेखकाची भूक आहे, या लेखकाचं लेखन आवडतंय, त्याला ह्या लेखकाच्या साहित्यामध्ये असं काहीतरी सापडतंय की जे त्याला आतापर्यंत मिळालेलं नव्हतं किंवा त्याहून वेगळं काहीतरी आहे किंवा कुठल्या तरी कारणामुळे तो लेखक त्यांना महत्वाचा वाटतोय. आणि त्या निकषावरती आपण जर विचार केला तर दामोदर मावजो हे मराठी वाचकांना हवे असणारे लेखक आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण कार्मेलीनला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर साहित्य अकादमीच्या धोरणाप्रमाणे त्या पुस्तकाचं मराठीत भाषांतर झालं, पण त्यानंतर सुद्धा त्यांच्या पुस्तकांची मराठीमध्ये भाषांतर होत राहिली, अजूनही होती आणि मराठीत हा लेखक चांगला वाचला जातोय. याचा अर्थ मराठी वाचकांना असं काहीतरी मिळतंय त्यांच्या लेखनातून की ज्यामुळे तो वाचक समृद्ध होतोय असं आपल्याला म्हणता येईल. मी जीव द्यावा की चहा घ्यावा या पुस्तकावर थोडंसं बोलणार आहे. ही कादंबरी मी 2023 मध्ये वाचली. मला वाटतं 23 मध्येच ती प्रसिद्ध झाली होती मराठीमध्ये आणि त्याच वेळी मी ती वाचली. त्यानंतर मी कार्मेलीन वाचली, कारण कार्मेलीन मी अगोदर वाचलेली नव्हती. ही कादंबरी वाचल्यानंतर मला कार्मेलीन जास्त म्हणजे वाचाविषयी वाटले की आता आणखी काय आहे दामोदरबाईंचं ते आपण वाचलं पाहिजे, म्हणून मी कार्मेलीन घेऊन वाचली. आणि ह्या दोन्ही कादंबऱ्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या कादंबऱ्या वाचता यामध्ये असं काहीतरी आहे, म्हणजे मी मराठी कादंबरीचा वाचक आहे त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून कदाचित विचार केला असेल. पण मला असं काहीतरी जाणवलं की काहीतरी असं आहे की जे मराठीत एरवी मला वाचायला मिळत नाही.
ते काय आहे त्याचा विचार मी या निमित्ताने केला, म्हणजे या भाषणाच्या निमित्ताने मी थोडा त्यावरती विचार केला, तोच मी आपल्यासमोर मांडतो. एक असं असतं की लेखकाच्या समोर एक अवकाश असतो. लेखक ज्या अवकाशामध्ये जगत असतो तो अवकाश, प्रत्येक लेखकाला अवकाश मिळत असतो. कोणता अवकाश मिळावा, सामाजिक अवकाश असेल, सांस्कृतिक अवकाश असेल, भौगोलिक अवकाश असेल, कोणता अवकाश मिळावा हे लेखकाच्या हातात नसतं. पण लेखक ज्यावेळी लिहायला सुरुवात करतो त्यावेळी त्याला मिळणारा कच्चा माल, कच्ची सामुग्री ही सगळी त्या अवकाशामधूनच त्याला मिळत असते. त्यावेळी तो जी निवड करतो ती मात्र त्यानं जाणीवपूर्वक केलेली असते, ती त्याच्या हातात असते. म्हणजे त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या अवकाशामधल्या कोणकोणत्या गोष्टी तो निवडेल आणि त्या आधारानं आपली कलाकृती तयार करेल, यासाठी तो स्वतःची विवेकबुद्धी वापरत असतो. त्यासाठी स्वतःची तो त्याची जी काही निवड करण्याची चाळणी आहे ती तो वापरत असतो. त्याची वैचारिक भूमिका असते, त्याच्या आवडीनिवडी असतात, त्याचे काही पूर्वग्रह असतात, त्याचे काही ठाम समज, काही गैरसमज असतात आणि ते सगळे घेऊन तो लिहित असतो. त्यामुळे तो ज्यावेळी लिहितो त्यावेळी या सगळ्या निकषांच्या सहाय्यानं त्याला जे महत्वाचं वाटतं ते त्याला तो आपल्या कादंबरीमध्ये प्रवेश देतो. बाकीच्या गोष्टी तो बाजूला सारतो, कादंबरीमध्ये म्हणा किंवा कथेमध्ये म्हणा. तर असं लक्षामध्ये येतं की एक लेखक म्हणून दामोदर मावजो ज्या प्रकारचं वातावरण उभं करतात त्या प्रकारचं वातावरण उभे करणारे लेखक मराठीत फारसे नाहीत म्हटलं तरी चालेल. म्हणजे कोणत्या प्रकारचं वातावरण, तर अनेक प्रदेशांमधले, अनेक जाती धर्मांचे, अनेक भाषा बोलणारे लोक आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध, त्यातून तयार होणारा एक व्यामिश्र, एक गुंतागुंतीचं असं जग, जे खरं म्हणजे गोव्याचं वास्तव आहे, या भूमीचं ते वास्तव आहे, बरोबर. परंतु या भूमीचं वास्तव आहे म्हणून ते लेखकाच्या लिखाणामध्ये येईलच असं नाही. आमच्याकडे मुंबईत राहून मुंबईबद्दल लिहिणारे लेखक आहेत. भोपाध्यांसारखा मोठा लेखक आहे, त्याच्या लिखाणात ते येतं. परंतु बाकी असे काही लेखक आहेत की त्यांच्या लिखाणामध्ये अजूनही ते येत नाही. म्हणजे मुंबई सुद्धा कॉस्मो आहे, कॉस्मो शहर आहे. मुंबईमध्येही अशा प्रकारचं अत्यंत व्यामिश्र असं वातावरण आहे. मुंबईमध्येही बहुभाषिक आहे मुंबईचा समाज, परंतु त्याचं बहुभाषिक असणं, त्यातले भाषांचे ताणेबाणे, त्यांचे वेगवेगळे जाती आणि धर्मांच्या एकमेकांच्या संदर्भातल्या गुंतागुंतीच्या गोष्टी, त्यातले सांस्कृतिक पदर, त्यातले राजकीय पदर, हे सगळं पकडणारा लेखक पाहिजे. अशा प्रकारचा लेखक मुंबईमध्ये आत्ताच्या सध्याच्या पिढीमध्ये दिसत नाही. एक जयंत पवार अलीकडच्या काळात होऊन गेला, त्याने प्रयत्न केला होता. तर दामोदर मावजोंच्या कादंबऱ्यांमध्ये कादंबरीचा पट थोडा व्यापक असतो, त्यामुळे कादंबरीबद्दल ते चटकन लक्षामध्ये येतं. हे एक आपल्याला दिसून येतं की त्यांचा पट हा बहुरंगी आहे. तो जो सामाजिक पट, सांस्कृतिक पट ते आपल्यासमोर उभा करतात तो बहुरंगी आहे आणि गुंतागुंतीचा पण आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना काही प्रश्न कादंबरीमध्ये आणता येतात. म्हणजे उदाहरणार्थ भाषेचा प्रश्न असेल, उदाहरणार्थ धार्मिक श्रद्धांचा प्रश्न असेल, त्यातून अस्मितेचं जे राजकारण होतं तो प्रश्न असेल, अशा प्रकारचे जे आपल्या समाजामध्ये असणारे महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यांच्या कादंबरीमध्ये येताना दिसतात. आशयसूत्रांचं स्वरूप घेताना दिसतात, रूप घेताना दिसतात. याचं कारणच आहे की त्यांना ते दिसतात समाजामध्ये, ते पकडतात बरोबर. आणि त्यांची एक वैचारिक भूमिका आहे जी आपल्याला सर्वांना माहिती आहे की ते प्रोग्रेसिव्ह विचाराचे आहेत, ते मानवतावादी आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ते या प्रश्नांकडे, या गुंतागुंतीकडे कसं बघतात ते आपल्याला या कादंबरीमधून दिसतं. आता ह्या विशिष्ट कादंबरीबद्दल जर बोलायचं झालं, जीव द्यावा की चहा घ्यावा या कादंबरीबद्दल, तर काही महत्वाच्या थीम्स, महत्वाची आशयसूत्र या कादंबरीमध्ये आहेत की जी एक वास्तववादी कादंबरी म्हणून, वर्तमान काळातल्या समाजाला भिडणारी कादंबरी म्हणून अतिशय महत्वाची आहेत असं मला वाटतं. एक काय या कादंबरीमध्ये, तर 2 पिढ्यांमधला संघर्ष दाखवलेला आहे. आता हे मराठीमध्ये पण आहे बऱ्यापैकी. 2 पिढ्यांमधला संघर्ष हा बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये येतो. त्यामध्ये एक तरुण पिढीतला मुलगा जनरली नायक असतो आणि तो आपल्या आधीच्या पिढीशी, त्याचं प्रतीक म्हणजे वडील असतात. मग ते कोसलामध्ये आहे आमच्या नेमाड्यांच्या, ते नाशिकचे आपले लेखक कादंबरीकार मनोहर शाह यांच्या एका कादंबरीमध्ये आहे. तर असं अनेक बऱ्याच लेखकांच्या इथे रिपीट झालेला आहे. पण इथे पुन्हा तो 2 पिढ्यांचा संघर्ष आहे, तो अनेक पात्रांच्या मधून येतो. म्हणजे या कादंबरीमधला
चा नायक जो आहे विपिन परब आणि परब एकच का? तर विपिन परब आणि त्याचे मित्र, म्हणजे त्याला एक शिक्षक आहे, त्या शिक्षकांचा मुलगा, किंवा मार्टिन हे शिक्षक त्याचे दुसरे आहेत, त्यांची मुलगी, त्याची मैत्रीण आहे चित्रा नावाची, फातिमा, ही सगळी जी तरुण पिढी आहे, तरुण काय म्हणूया त्याला पात्र आहे, व्यक्तिरेखा आहेत या कादंबरीमधल्या, त्यांचं एक जग आणि त्यांच्या वडिलांचं, आई वडिलांचं एक जग, जे मोठी ज्येष्ठ पिढी आहे. आता त्यातला प्रोटॅगॉनिस्ट आपला जो नायक आहे विपिन आणि त्याच्या वडिलांचं किंवा त्याच्या आईचं अजिबातच पटत नाही. आणि का पटत नाही ते अगदी पहिल्या पानापासून आपल्याला स्पष्टपणे दिसतं. तर त्यातून ह्या दोन पिढ्यांचा संघर्ष ते अत्यंत काय म्हणूया त्याला नेमकेपणानं आपल्या समोर उभा करतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या त्यांच्या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य असं की अनेक प्रवृत्तींची पात्र आपल्याला त्याच्यामध्ये भेटतात, पण सतत ते काहीतरी शोधतायत असं आपल्याला वाटतं. लेखक म्हणून अनेक प्रवृत्तींची पात्र त्या कादंबरीमध्ये उभी करून त्यातलं काहीतरी एक मूलभूत माणसाचं सत्व असं शोधण्याचा प्रयत्न त्यांचा चाललाय, असा एक फील आपल्याला त्यांची कादंबरी वाचताना येतो. तर तो संघर्षशील असणं, म्हणजे नवी पिढी संघर्षशील असणं आणि तिनं नवेपणानंच नव्या जगण्याला सामोरं जाणं, हा एक त्यांच्या कादंबरीमधलं एक महत्वाचं सूत्र मला आहे असं ती कादंबरी वाचताना वाटलं. आणि ते त्यांनी त्या दोन पिढ्यांच्या संघर्षामधून दाखवलेलं आहे. त्या कादंबरीत त्यांनी दाखवलेले स्त्री पुरुष संबंध ही पण एक वेगळेपण आहे की जे जनरली मराठीमध्ये अशा प्रकारचं आपल्याला लेखन कुठे सापडत नाही. म्हणजे साधं असं की कादंबरीचा नायक म्हणजे अशी एक व्यक्तिरेखा उभी करणं विपिन सारखी की जो आपल्या आईबद्दल आणि वडिलांबद्दल, आई वडिलांच्या लैंगिक संबंधाबद्दल आणि आई आणि वडिलांच्या इतरांशी असणाऱ्या लैंगिक संबंधाबद्दल इतकं स्पष्टपणे बोलतो. आणि तेही तो विपिन लहान असतानापासूनचा, म्हणजे त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे, म्हणजे सुरुवात आहे त्या कादंबरीची त्यावेळी विपिन लहान आहे, नंतर तो हळूहळू वयानं वाढत जातो, तसं त्याची विचार म्हणजे जगाकडे बघण्याची दृष्टी पण बदलत जाते, त्याची विचार करण्याची पद्धतही बदलत जाते, ती त्यांनी उत्तमपणे मांडलेली आहे. पण आपल्या आई वडिलांबद्दलचं हे जे बोलणं, त्याच्या मनातले विचार किंवा त्याचे ऑब्झर्वेशन्स येतात त्यावेळी तो लहान असतो विपिन. तर त्याच्या नजरेतून आई वडिलांकडे पाहणं आणि त्यांचं ते जग, संपूर्ण संबंधांचं जग जे आहे स्त्री पुरुष संबंधांचं, ते एका लहान मुलाच्या नजरेमधून उभं करणं ही एक मोठी आव्हानात्मक गोष्ट असते लेखकासाठी. आणि ती त्यांनी खूप प्रगल्भपणे पेललेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे तशा प्रकारचं म्हणजे स्त्री पुरुष संबंधावरती सगळीकडे लिहिलं जातं आणि भरपूर लिहिलं जातं. कारण की साहित्याला मानवी जीवनाची जी गुढं उकलायची आहे त्यातलं एक प्रमुख गुढ हे तेच आहे. आणि त्यामुळे कुठलीही भाषा घ्या, कुठल्याही भाषेमधलं कुठलंही लेखन घ्या, तुम्हाला ते वारंवार ही थीम प्रकट होताना दिसेल. मराठीतही भरपूर ठिकाणी ती आहे, परंतु अशा प्रकारे तिचं चित्रण किंवा तो दृष्टिकोन मांडणं हे मराठीमध्ये फारसं सापडत नाही असं आपल्याला दिसू शकतं. धाडसी लेखन आहे मराठीत, धाडसी लेखन नाही आहे स्त्री पुरुष संबंधाचं असं म्हणणं नाही, ते आहे. परंतु इथे धाडस आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे, ते एक लेखकीय धाडस आहे. लेखक म्हणून अशा तऱ्हेची कॅरेक्टर्स उभी करणं हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती त्यांनी पार पाडलेली आहे. दुसरी एक थीम मला ह्या कादंबरीमध्ये दिसली ती म्हणजे विपिनच्या सतत विचारामध्ये येतं ते की दुःखाची किती अंग असू शकतात, म्हणजे माणसाला कशामुळे दुःख होऊ शकतं आयुष्यामध्ये आणि त्यातली तीव्रता कशा प्रकारची असू शकते, त्यातून दुःखाची किती अंग असू शकतात हे या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ विपिनची होणारी घुसमट घरामधली, त्याला नाता म्हणजे वडिलांशी असणारं नातं आणि आईशी असणारं नातं, ही दोन्ही त्याच्यासाठी प्रचंड त्रासदायक आहेत. त्यामुळे त्यातून त्याच्या जीवनामध्ये निर्माण होणारं दुःख, आपण काय केलं पाहिजे हेच न समजणं, त्यातून निर्माण होणारं दुःख, त्याच्या मित्रांना आणि त्याला मृत्यूचं दुःख असेल, अपेक्षाभंगाचं दुःख असेल, अचानकपणे आयुष्यात जी संकट येतात त्यामुळे निर्माण होणारं दुःख, सुरक्षितता, भय, वेगवेगळ्या प्रकारचं भय हे असेल, हे ह्या सगळ्या छटा, दुःखाच्याच वेगवेगळे पदर, वेदनेचे वेगवेगळे पदर, अस्वस्थतेचे वेगवेगळे पदर हे या कादंबरीमध्ये त्यांनी चितारलेले आपल्याला दिसते. चौथी गोष्ट एक मला या कादंबरीमध्ये सापडली ती म्हणजे स्वातंत्र्य, जे आधुनिक मानवाचं एक मुख्य हे मानलं जातं, सत्व मानलं जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दुःख काय किंवा सत्व काय, स्वातंत्र्य काय, या गोष्टींना काय म्हणूया त्याला पेलणारा, या गोष्टी पेलणारा लेखक हा नक्कीच ताकदीचा असतो. म्हणजे साधा लेखक या
आशयसूत्रांना हात घालणार नाही, इथपर्यंत पोहोचणार नाही. पण दामोदर भाई अर्थात मोठे लेखक असल्यामुळे ते करतात. तर त्यामध्ये स्वातंत्र्याची जी कल्पना आहे ती बघा या कादंबरीमध्ये काय आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, त्या विपिनच्या लेखी किंवा फातिमा नावाची जी एक मुलगी आहे त्यामध्ये किंवा चित्र आहे, तर यांच्यासाठी स्वातंत्र्य ही काय गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. तुमच्या असं लक्षात येईल की साध्या म्हणजे अगदी दैनंदिन जीवनामधला एक साधा प्रसंग, कुठेतरी बाहेर निघालोय आणि त्या मोकळ्या वातावरणात वाहणारा वारा अंगाला झोंबतो आहे, तर त्यातला एक मुक्तपणा, त्यातलं एक स्वातंत्र्याची, मोकळेपणाची, मुक्ततेची भावना की सगळं विसरून, सगळी बंधनं विसरून. कारण तो आपल्या आई वडिलांच्या पूर्ण अधिपत्याखाली असलेला, त्यांच्या धाकामध्ये जगणारा एकदम सरळ साधा मुलगा, आणि एकदम बाहेर गेल्यानंतर त्याला काहीतरी कुठून तरी एक असं मोकळेपणा अनुभवायला मिळतो. तो शारीरिक आहे, तो इंद्रिय संवेदना आहे. तर त्या स्वातंत्र्याच्या इंद्रिय संवेदनेपासून तर स्वातंत्र्य ॲज अन आयडिओलॉजी, फ्रीडम ॲज अन आयडिओलॉजी इथपर्यंतच्या स्वातंत्र्याच्या सगळ्या छटा या कादंबरीमध्ये आपल्याला दिसते. मला स्वतःला आयुष्यात जे करावं असं वाटतंय ते करण्याचं स्वातंत्र्य. मग तो निर्णय घेतो की मला मेडिकलला नाही जायचं, मी हे करेन, आर्ट्सला जाईन, किंवा मी माझा मार्ग बदलेल. किंवा तो वडील वारल्यानंतर निर्णय घेतो तो की नाही, हे घराची सगळी सूत्र स्वतःच्या ताब्यात घेतो आणि आपण आपल्या आईला किंवा त्याच्या भावांना तो नाही काही ताकास्तूर लागू देत. किंवा त्यानंतरची स्त्री पुरुष संबंधामधलं स्वातंत्र्य, आणि एकूण स्वातंत्र्य म्हणजे काय आणि माणसाच्या जीवनामध्ये त्याचं काय स्थान आहे, इथपर्यंत ती जी थीम आहे ती थीम ते हळूहळू त्या लेवलपर्यंत नेतात. ही जी गोष्ट आहे ही निश्चितपणे महत्वाची. म्हणजे ज्या प्रकारचे आशयसूत्र ते हाताळतात त्यातून त्यांची प्रगल्भता दिसते. ज्या प्रकारचा तपशील ते निवडतात, मी तुम्हाला सुरुवातीला अवकाशाबद्दलचा मुद्दा सांगितला, तो की जो सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाश ते आपल्यासमोर उभा करतात, तो अत्यंत व्यामिश्र गुंतागुंतीचा असा अवकाश उभा करण्याचं आव्हान ते लेखक म्हणून स्वीकारतात. आणि त्यामुळे एक असा, ज्याला आपण बहुसांस्कृतिक समाज असं चांगल्या अर्थाने म्हणून, त्या समाजाचं वर्तमान काय आहे ते सांगणारा हा लेखक आहे. मराठी लेखकांच्या बाबतीमध्ये आणखी एक असं जाणवतं अलीकडच्या काळात, म्हणजे मी हल्ली गमतीने असं म्हणतो की मराठी कादंबरीचं सगळ्यात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल तर ते मराठीचे प्राध्यापक असणाऱ्या कादंबरीकारांनी केलेलं आहे. अरविंद बांदेकर मराठीचे प्राध्यापक नाही, ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. पण मराठीच्या प्राध्यापकांनी त्यांच्या समजुतीनुसार गेली 30-40 वर्षे इतक्या कादंबऱ्या लिहिल्या, त्यामुळे मराठी कादंबरीचं स्वरूपच पूर्ण बदलून गेलं. अत्यंत वाईट अशा प्रकारचं एक चित्र मराठी कादंबरीचं त्यामुळे उभं राहिलं. मला नेहमी असा एक प्रश्न पडतो की भारतासारख्या देशामध्ये, जिथे आपण म्हणतो की आपला समाज बहुसांस्कृतिक आहे, आपला समाज बहुभाषिक आहे, तिथे असं जग, म्हणजे कुठली कादंबरी वाचताना सहजपणे त्या कादंबरीमध्ये अन्य भाषेचं, अन्य संस्कृतीचं, अन्य राज्यांच्या, प्रदेशांच्या, भौगोलिक प्रदेशाचं प्रतिबिंब, सावली काहीतरी पडायला पाहिजे. तर तशी नाही पडत. पण काही लेखक वाचताना बरं वाटतं की हे सहजपणे होऊन जातात. तर त्यापैकी एक दामोदर मावजो यांचं साहित्य, म्हणजे कार्मेलीन वाचताना आपल्याला हे जाणवतं, त्यांच्या कथा वाचताना पण हे जाणवतं, ही कादंबरी वाचताना पण जाणवतं. आता अलीकडे मी एक मल्याळीमधला बेन्यामीन नावाचा लेखक वाचला, आपणही वाचला असेल, त्याच्या कथा वाचताना ते जाणवतं की, आणि हे आजचे लिहिणारे लेखक आहेत, की ह्या लेखकांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की इथे अनेक प्रांत येतात, अनेक प्रकारचे भौगोलिक प्रदेश येतात, सांस्कृतिक वातावरण येतं, भाषा येतात, मग त्या प्रकारचे व्यक्तिरेखांचे नमुने येतात, आणि त्यातून एक ते जाळं असं बहुसांस्कृतिकतेचं एक दर्शन आपल्याला आपल्या भारतीय साहित्यामध्ये घडतं. जे खरं म्हणजे घडलं पाहिजे, कारण भारत आहे शेवटी, आणि भारतामध्ये असणारे हे वेगवेगळे प्रांत आहेत. मराठी कादंबरी वाचताना मी फक्त मराठी पात्रांना भेटतो, फक्त मराठीपणा, म्हणजे तो वाईट अर्थाने देशीपणा आहे. निवाड्यानंतर तो देशीपणा तो नव्हे, पण तो अतिशय वाईट अर्थाने एक नको असणारा एक देशीपणा त्या कादंबरीमध्ये येतो. तर तो कसा नसावा याचं उदाहरण म्हणून सुद्धा आपण दामोदर मावजो यांच्या कादंबऱ्यांकडे पाहू शकतो. आज इथे बोलावल्यामुळे मला या कादंबरीवर मी डोक्यात जे काही माझे विचार सुरू होते वाचल्यापासून ते प्रत्यक्ष मांडण्याची संधी मिळाली, याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो, दामोदर मावजो यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्री नितीन रेड्डी. जीव द्यावा की चहा घ्यावा या कादंबरीचं उत्तम परिचय आणि त्यावरचं उत्तम भाष्य आपण सादर केलं.
आता यानंतर अशा 2 पुस्तकांचा आपण आस्वाद डॉक्टर प्रवीण बांदेकर यांच्याकडून घेणार आहोत. ती 2 पुस्तकं ज्यांचा मराठी अनुवाद, कार्मेलीन ही कादंबरी नरेश कवडी यांनी याचा मराठी अनुवाद केला होता, आणि दुसरं शांततेचे घण याचा अनुवाद स्वर्गीय विष्णू सूर्या वाघ यांनी केला होता. तर या दोन्ही पुस्तकांबद्दल प्राचार्य डॉक्टर प्रवीण दशरथ बांदेकर आता बोलतील. थोडक्यात त्यांची ओळख तुम्हाला करून देते. सुप्रसिद्ध कादंबरीकार, कवी, संपादक प्राचार्य डॉक्टर दशरथ बांदेकर हे सावंतवाडीच्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावरती कार्यरत आहेत. उजव्या सोंडेच्या बाहुल्या या त्यांच्या कादंबरीला 2022चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या साहित्यिक योगदानामध्ये चाळेगत, इंडियन ॲनिमल फार्म या कादंबऱ्या, 3 लेखसंग्रह, बालकथा संग्रह, समीक्षात्मक लेखन, कविता अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. 25हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत, ज्यामध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि कोल्हापूरचा राजर्षी शाहू पुरस्कार या 2 पुरस्कारांचा उल्लेख मी आवर्जून करेन. आमंत्रित करते डॉक्टर प्रवीण दशरथ बांदेकर यांना. नमस्कार. विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि भाई दामोदर मावजदेव यांच्या प्रेमाखातर इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की गोव्याच्या सांस्कृतिक जीवनामधला आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असा आहे. म्हणजे एका कोकणी लेखकाच्या पुस्तकांवर बोलण्यासाठी महाराष्ट्रातले आजच्या पिढीतले काही लोक आलेले आहेत, आणि अशा पद्धतीने त्यानं या पुस्तकांविषयी, त्यांच्या अनुवादाविषयी जे काही जाणवलेलं आहे ते आपले निरीक्षणं ते इथे मांडतायत. या अर्थाने मी म्हणतो की कदाचित अशा प्रकारचे कार्यक्रम 2 भाषांना जोडणारे, की ज्याची आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे, ते महाराष्ट्रात काय किंवा गोव्यात काय किंवा अन्य आपल्या भारतीय प्रांतामध्ये काय हे क्वचितच अशा प्रकारे दिसत आहेत. म्हणजे मन जोडण्याचं काम, मगाशी जसं आता नितीन म्हणाला तशा प्रकारे ही भाषांतराची प्रक्रिया करत असते, आणि कुठेतरी आपण त्याच्यापासूनच दुरावतोय की काय, अशी एक सामाजिक परिस्थिती आज आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर म्हणून मला आजचा हा कार्यक्रम हा निश्चितपणे अतिशय महत्त्वाचा असं वाटतो. एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना ती आहे अशी मी त्याची नोंद करतो. मला इथे आता आयोजकांनी 2 पुस्तकांच्या संदर्भामध्ये बोलायला सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी पहिली कादंबरी कार्मेल, की जी खऱ्या अर्थाने दामोदर मावजोंची आणि कोकणी भाषेची सुद्धा भारतामधली ओळख आहे. आपल्याला माहिती आहे की एखादा लेखक त्याच्या एखाद्या अशा मास्टरपीसमुळे संपूर्ण देशभरामध्ये पोचतो, जगभरामध्ये पोचतो, किंवा अशा प्रकारच्या कलाकृतीमुळे आणि त्या लेखकामुळे ती भाषा सुद्धा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली असते. कार्मेलीन ही अशी कलाकृती आहे की ज्याच्यामुळे कोकणी भाषा आणि दामोदर मावजे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामुळे गोवा हा प्रांत हा राष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून निश्चितपणे ही कादंबरी ही अतिशय महत्त्वाची आहे. त्या कादंबरीमुळे कोकणीलाही एक स्वतंत्र अशी ओळख मिळालेली आहे असं आपण निश्चित मान्य करू शकतो. म्हणजे जशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या कलाकृतींची नावं घेतली वेगवेगळ्या भाषांमधल्या, मग ते प्रेमचंदनची गोदान असेल किंवा एखादं यांची कादंबरी असेल, शिवरामपंत कारंजांची कन्नडमधली कादंबरी असेल, किंवा टागोरांची एखादी कलाकृती असेल, की त्या कलाकृतींमुळे हे लेखक ओळखले जात आहेत आणि त्यांची भाषा ओळखली जाते. तर तशा पद्धतीचं काम हे कार्मेलीनमुळे झालेलं आहे असं निश्चितपणे म्हणावं लागतं. आता नेमकेपणाने या कादंबरीमध्ये काय आहे हेही बघावं लागेल. मला वाटतं 1983 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली, 1980 मध्ये प्रकाशित झाली, आणि 1983 मध्ये तिला साहित्य अकादमी मिळाली. आणि नंतर काही वर्षामध्ये पुढच्या त्याचं मराठी भाषांतर साहित्य अकादमीच्याच वतीने प्रकाशित करण्यात आलं. नरेंद्र कवडी हे कोकणी आणि मराठीमध्ये कथालेखन करणारे कथाकार म्हणून प्रसिद्ध होते. मला वाटतं सत्यकथा मौजेने त्यांचा एक कथासंग्रह सुद्धा प्रकाशित केलेला होता. आणि मराठीतला एक महत्वाचा कथाकार म्हणून त्यांची ओळख आहे, आणि त्यांनी या कार्मेलीनचा अनुवाद केलेला आहे.
आणि खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर अशा प्रकारचा अनुवाद आहे. म्हणजे मी त्यांचा मूळ कादंबरी, कोकणीमध्ये ती कादंबरी वाचलेली होतीच, पण त्याच्यानंतर मग त्यांचा जो इंग्रजी अनुवाद आहे विद्या पैंनी केलेला, ती मी गोवा विद्यापीठामध्ये MA शिकत असताना 88-89 मध्ये आम्हाला अभ्यासक्रमामध्ये ती इंग्रजी कादंबरी होती, तेव्हा ती मी वाचलेली होती. आणि नंतर आता या पुस्तकावर बोलायचं म्हणून त्या निमित्ताने सुद्धा एक तुलना करण्याकरता ती कादंबरी मी बघितली. आणि माझं असं लक्षात आलं की इंग्रजी अनुवादापेक्षा सुद्धा मराठी अनुवाद अतिशय उत्तम झाला. म्हणजे अनेक उदाहरणं देऊन आपल्याला हे सांगता येऊ शकतं की कशा पद्धतीने, म्हणजे उदाहरणार्थ समजा की त्याच्यात काही कोकणीमधल्या म्हणी वगैरे वापरलेल्या आहेत. तर आपल्याला माहिती असतं की कुठच्याही भाषेतल्या ज्या म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, ही खऱ्या अर्थाने त्या भाषेची एक प्रकारची सांस्कृतिक ओळख असते. म्हणजे त्याचा अनुवाद करणं ही फार कठीण गोष्ट असते. त्याच्यामध्ये एक कोकणीमधली म्हण आहे, म्हणजे त्याची जी नायिका आहे कार्मेलीन, की जी त्या कुवेतमध्ये आयाचं काम करते, पैसे जमवते आणि आपल्या मुलीला इकडे ती पाठवते तिचं शिक्षण व्हावं, तिचं पुढचं चांगलं भविष्य मिळावं म्हणून. आणि त्या पैशावर तिचा नवरा म्हणजे त्या मुलीचा बाप हा मजा मारतोय. तर त्या संदर्भात त्यांनी एक अशी म्हण वापरलेली होती की पानवेलीच्या निमित्तान शेगलाक पाणी नाही, तो मस्का उदक, पानवेलीच्या निमित्तान मस्का उदक, ही जी कोकणी म्हण आहे त्याचं मराठीत फार सुंदर पद्धतीने त्यांनी पानवेलीच्या निमित्ताने शेवग्याला किंवा शेगलाला पाणी असं भाषांतर केले. पण इंग्रजीमध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांनी कशा पद्धतीने याचं भाषांतर केलंय किंवा कशा पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर जे 4 शब्दाच्या म्हणीमध्ये मराठीमध्ये त्यांनी अनुवादित केलं ते सांगण्याकरता इंग्रजीमध्ये मी वाक्यबद्ध ते लिहून आणले की देर इज सेइंग दॅट द ड्रमस्टिक टी थ्राइव्स ऑन वॉटर दॅट इज poured about its roots to nourish the better lip creeper twining about its trunk. 4 शब्दांसाठी पूर्ण 4 वाक्य लिहावी लागली. आता हे कदाचित भाषेचं हे असू शकतं ना, म्हणजे सांस्कृतिक हे करत असताना तो अर्थ नेमकेपणाने पोहोचवावा लागतो आणि त्याच्याकरता काही वेळा अशा प्रकारचं स्पष्टीकरण देणं गरजेचं बसू शकतं. पण इंग्रजीमध्ये अशा अर्थाच्या म्हणी नाहीयेत का, हाही प्रश्न पडू शकतो. पण अर्थात इंग्रजी भाषांतर हा आपला विषय नाहीये इथे आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी जास्त भाष्य करत नाही. मला फक्त सांगायचं एवढंच आहे की कशा पद्धतीने मराठी अनुवाद हा अतिशय सरस तुलनेने उतरलेला आहे आणि त्याच्यासाठी एक उदाहरण म्हणून मी हे सांगितलं. आता याच्याही पलीकडे अनुवादाच्या संदर्भात आपण विचार करूयात, पण या कादंबरीचा जो आशय आहे त्याच्यातली जी वेगवेगळ्या प्रकारची जी आशय सूत्र आहेत की ज्या आशय सूत्रांमुळेच ही कादंबरी लक्षणीय ठरलेली आहे किंवा ती अशा पद्धतीने भारतातल्या एवढ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा तिची दखल घ्यावी अशा अर्थाने एक मास्टरपीस म्हणून आज ओळखली जात आहे. कार्मेलीन हे जे शीर्षक आहे, टायटल आहे कादंबरीचं, ती या कादंबरीची नायिका आहे. तिच्या अगदी बालपणापासूनच तिच्यावर जे वेगवेगळ्या प्रकारचे आघात होत आहेत, म्हणजे लहान असतानाच त्या तापाच्या साथीमध्ये तिचे आई वडील तिला गमवावे लागतात, तिची भावंड त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात आणि नंतर मग तिच्या आत्याकडे, की जी आत्या तिला काही फारसं बघून घेत नव्हती, तिचा दुस्वास करत होती, तर तिच्याकडे तिला नाईलाजाने पुढं वाढावं, ती त्याच्याकडे राहते तिथे. सुदैवाने त्या आत्याचा नवरा थोडाफार हिला चांगलं करतोय, त्या आत्याचा जो मुलगा आहे तोही तिला व्यवस्थितपणे सांभाळतोय. पण एकूण जे काही तिच्या वाट्याला आयुष्य आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तिचं जे स्थान आहे, तिचं जे काही सामाजिक स्थान आहे किंवा त्या कुटुंबामध्ये तिचं जे स्थान आहे ते काही कुटुंबाचा एक घटक अशा असं दिसत नाहीये. एखादी मोलकरणी असावी तशाच प्रकारे तिला वापरली जाते तिथे. तो जो तिचा आत्तेभाऊ आहे, ही वयात आल्यानंतर थोडंफार त्या दोघांमध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होतं आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं की प्रेमाच्या आणाभाका होऊन तो तिचा शारीरिक उपभोग पण घेतोय. पण नंतर पुढच्या शिक्षणाची किंवा नोकरीच्या निमित्ताने ज्यावेळी तो दुसरीकडे जातो त्यावेळी तो पूर्णपणे तिला फसवतो, विसरतो आणि मग हिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं जातं. इथून तिच्या आयुष्याची फरफट सुरू होते. त्याच्या पुढे मग आपण बघतो की तिचा नवरा जो दारुड्या आहे, कोणत्याही प्रकारे, म्हणजे खरं तर तो चांगला खेळाडू वगैरे होता, फुटबॉलपटू आहे, अमुक तमुक सगळं आहे, पण तरी सुद्धा आणि त्याची स्वप्न सुद्धा फार मोठी होती, खाण विकत घ्यायची, अमुक करायचं वगैरे, हे सगळं तू सांगतोय. पण प्रत्यक्षामध्ये मात्र अत्यंत निष्क्रिय अशा प्रकारचा तो असतो आणि त्याच्यामुळे साहजिकच पुढे असं दिसतं की हिच्या आयुष्याची फरफट जी त्या लग्नामुळे सुरू होते, म्हणजे तो फक्त रात्री तिच्या शारीरिक उपभोग करण्यापुरता एकत्र यायचा आणि त्याच्यानंतर तो तिला कोणत्याही प्रकारे एक पत्नी म्हणून जे काही स्थान द्यावं लागतं तसं कोणत्याही प्रकारे तिला तो वागवत नाही किंवा नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की तिची सासू असेल, तिची नणंद असेल किंवा अन्य लोक असतील,
ही आपोआप नवराच विचारत नाही म्हटलं तर ती तरी कशाला विचारतील. अशा प्रकारचे एक अवहेलना आणि एक अशा प्रकारचं दुःखमय जीवन तिचं सुरू होतं. तिथून पुढे मग ती आपल्या नवऱ्याच्या गावी, नवरा जिथे नोकरी करतोय ती नोकरी पण तिच्यानंतर सुटते दारूमुळे वगैरे, तिथे काही काळ राहत असते. तिथे सुद्धा त्याचा जो मित्र असतो त्याच्याकडून तिच्यावर बलात्कार होतो, त्याच्यामधून तिला दुसरं एक मूल जन्माला येतं. आणखी ह्या सगळ्या याच्यामध्ये भर पडते. आणि नंतर मग त्या नवऱ्याचा त्या दारूच्या अतिरेकामुळे वगैरे कशा प्रकारे नोकरी सुटल्यानंतर आणि सगळ्यानंतर जे त्यांचे हाल व्हायला लागतात, त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ती कुवेत सारख्या प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेते. ते होत असताना सुद्धा तिला सांगितलेलं असतं की ते जे काही आहे तिथलं जीवन किंवा तिथली माणसं, तर ही कदाचित अशा प्रकारे तुला वापरून घेऊ शकतात. म्हणजे चांगला मालक मिळाला तर ठीक आहे, पात्रावर मिळाला तर ठीक आहे, नाहीतर मग काय होऊ शकतं की तुझ्या हाल आगीतून फुपाट्यात पडल्यासारखी तुझी अवस्था होऊ शकते. पण तरी सुद्धा आपल्या मुलीच्या भवितव्याकडे लक्ष ठेवून ती या गोष्टीचा निर्णय घेते. आणि पुढे जे काही होते, हा कादंबरीचा खरं तर एक सर्वात महत्वाचा असा भाग आहे. आता जसं नितीनने सांगितलं तशा पद्धतीने की जे मराठी कादंबरीमध्ये किंवा अन्य भारतीय भाषांमधल्या कादंबरीमध्ये सुद्धा आपल्याला दिसत नाही आणि जे या कादंबरीमध्ये दिसतंय, ते म्हणजे या कादंबरीचा अवकाश फक्त गोव्यातल्या या जीवनापुरता, हिंदू किंवा ख्रिश्चन या लोकांचे जे काही सांस्कृतिक जगणं आहे, सामाजिक जगणं आहे, तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. तर त्याच्या पलीकडे कुवेतमध्ये म्हणजे पुढची कादंबरी हिचं जे काही आयुष्य तिथे सुरू होतं, तर तिथले सुद्धा बारीक सारीक तपशील यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या कादंबरीमध्ये वापरून घेतलेले. आणि यांचं मी जे काही साहित्य वाचलंय, म्हणजे कथा असतील किंवा या कादंबऱ्या असतील, तर त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की लेखकाकडे असलेलं जे कौशल्य असतं की हा जो अवकाश त्याला या तपशिलांमधून भरून काढावा लागतो बारीक सारीक गोष्टी देऊन, हे कौशल्य भाई मावजनच्या मध्ये अतिशय उत्तम पद्धतीने साधलेलं दिसतं. म्हणजे त्याने या कादंबरीमध्ये कॅथलिक समाजामधलं त्यांचं समजा जन्म झाल्यानंतर मग ते काही सगळे जे संस्कार होतात, वारसा बाबती वगैरे, तर ते त्याच्याविषयीचे तपशील असतील, विवाहाच्या संदर्भातले तपशील असतील, मृत्यूच्या संदर्भातले तपशील असतील, एखादं फेस्त किंवा जत्रा वगैरे असेल तर त्यावेळेचं जे काय असेल तर त्याचे तपशील असतील, चर्चमध्ये प्रार्थनेला गेल्यानंतरचं असेल, ह्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा इतक्या उत्तम पद्धतीने रंगवलेल्या आहेत की बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे मी सुद्धा या प्रदेशामध्ये वावरते, पण मला हे माहिती नव्हतं. मी पहिल्यांदाच या कादंबरीमधूनही वाचलं, मला ते समजलं वगैरे. तशाच पद्धतीने नंतर जेव्हा ती कुवेतमध्ये जाते तेव्हा तिथलं जे अरबांचं, तिथलं जे काही सगळं जगणं आहे, त्यांच्या घरातले तपशील असतील, बाहेरचे तपशील असतील, हे सुद्धा अतिशय बारकाव्यानेशी त्यांनी चितारलेलं दिसत. म्हणजे हे एक वैशिष्ट्य या कादंबरीचं म्हणून आपल्याला सांगता येतं. दुसरं असं की नायिका प्रधान कादंबरी आहे आणि ही जी कार्मेलिन सगळा जो काही संघर्ष करते, तिला माहिती आहे की आपलं चारित्र्य आता तिथे शाबूत राहू शकणार नाहीये, आपल्याला कदाचित अशा प्रकारे त्या अरबांच्या वासनेचं बळी पडावं लागणार आहे. पण हे सगळं माहिती असून सुद्धा ती हे करते, याचं कारण तिच्या डोळ्यासमोर आपल्या फक्त मुलीचं भवितव्य आहे. तिला वाटते की आपल्या वाटेला सगळं अंधारमय आयुष्य आलं, पण आपली जी मुलगी बेलिंदा आहे तिच्या वाटेला हे होऊ नये, तिला चांगलं शिक्षण मिळावं, तिला उद्या सकाळी अशा प्रकारे सन्मानाने या समाजामध्ये उभं राहता यावं आणि त्याच्याकरता आवश्यक म्हणून जे जे काही आहे ते आपण केलं पाहिजे. त्याच्याकरता जर पैसा कमी पडत असेल तर तो आपण दिला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं ती सहन करते, सोसते आपल्या मुलीच्या भविष्यासाठी. म्हणजे आपण ते एक टिपिकल इंडियननेस म्हणतो, भारतीयत्व, की ज्याच्यामध्ये एक सुपर मॉम असते, ती इथे आपल्याला दिसते. कारण भारतीय समाजामध्ये हे एक अतिशय महत्वाचं अशा प्रकारे कुटुंब व्यवस्थेमध्ये एक महत्वाचं असं मूल्य मानलं जातं की आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा सुद्धा आपल्या पिढीच्या आयुष्याचा जास्त विचार करत असतो. मला किती खस्ता काढावे लागले ते चालतील, पण माझ्या मुलांचं चांगलं व्हायला पाहिजे. हा जो काही एक अशा प्रकारचा धागा आहे कुटुंब व्यवस्थेतलं एक आपल्या महत्वाचं लक्षण आपण म्हणूया, किंवा आपल्या मूल्य व्यवस्थेचं एक पण महत्वाचं अशा प्रकारचे मूल्य, जे आपल्याला अन्य परदेशी साहित्यामध्ये दिसणार नाही पण ते भारतीय साहित्यामध्येच दिसतं. ते या कादंबरीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने आलेलं दिसतं. म्हणजे मगाशी नितीनने सहज बोलताना मराठीतली आणखी एक कादंबरी धग उद्धव शेळकेंची याचा उल्लेख केला की त्या कादंबरीमध्ये सुद्धा ती जी काही नायिका आहे ती सुद्धा अशा प्रकारे तिच्यावर एवढे सगळे संकट आलेले असताना सुद्धा ती आपल्या कुटुंबाकरता कशा पद्धतीने खस्ता काढते. तिथेच अशा प्रकारे ती नायिका आपल्या कुटुंबासाठी सगळ्या अर्थाने आपलं सर्वस्व पणाला लावते. तशाच प्रकारची कार्मेलिन इथे आपल्याला भेटते. पण याच्याबरोबर आणखी काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे वेगळेपण म्हणून सांगता येतील. जसं मी म्हटलं की तिचं हे सगळं आपल्या मुलीसाठी चाललेलं आहे, त्याचबरोबर तिच्यामध्ये एक अशी नैतिकतेची जाणीव पण आपल्याला जाणवते.
म्हणजे हा लेखकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून मला एक महत्वाचा मुद्दा वाटतो. बऱ्याच वेळा काय होतं की एखादी कादंबरी, विशेषतः ज्या कादंबऱ्या गंभीर आणि व्यावसायिक किंवा थोडंसं रंजनवादी याच्या सीमेरेषेवर वावरताना दिसतात, त्याच्यामध्ये हा एक धोका बऱ्याच वेळा दिसतो की ते कादंबरी लेखकाची नैतिकता जर प्रबळ नसेल किंवा त्याच्या संदर्भात जर लेखक ठाम नसेल तर बऱ्याच वेळा त्या कादंबऱ्या घसरलेल्या दिसतात. मराठीमध्ये अशा अनेक कादंबऱ्या आहेत, मराठीमध्ये असे अनेक महत्वाचे लेखक सुद्धा आहेत की अंतिमतः त्या कादंबऱ्या वाचताना आपल्या लक्षात येते की हा भरकटत गेलेला लेखक आहे किंवा अशा पद्धतीने जे काही सांगायचं होतं ते सांगताना याचा संपूर्णपणे ताबा आपल्या लेखनावरचा सुटलेला आहे. तसं इथे होत नाही. म्हणजे या कादंबरीमध्ये अशा अनेक जागा होत्या की त्यावेळी कदाचित ही कादंबरी रीतिप्रधान किंवा रंजनवादी वळणं गिरवू शकली असती, पण असं न होता सुद्धा ही कादंबरी महत्वाची किंवा गंभीर वळणाने जाते. याचं कारण लेखकाची नैतिकता आहे. लेखकाचा जो एक मानवतावादी दृष्टिकोन आहे तो स्ट्रॉंग असल्यामुळे अर्थातच ही कादंबरी त्या वळणाने जाते किंवा ती निश्चितपणे गंभीर कादंबरी होते. आता या बाईच्या आयुष्यामध्ये, कार्मेलीनच्या आयुष्यामध्ये अनेक पुरुष येतात. अनेक वेळा ती स्वतःहून त्यांना हे करते किंवा काही वेळा ती अशा म्हणजे बळी पडते किंवा काही वेळा असं असू शकतं की नकळतपणे तिला तिच्यावर हे सगळे आघात होत असतात. पण या प्रत्येक प्रसंगानंतर ती ज्यावेळी मनाशी विचार करते की मी लुटली गेले, माझं चारित्र्य, माझं हे सगळं संपलंय, पण तरी सुद्धा ती म्हणते की काही वेळा या गोष्टी मलाही हव्या होत्या ना. म्हणजे जेव्हा त्या रबाशी तिचा शरीर संबंध येतात, वारंवार येतात, तेव्हा ती म्हणते की मला कुठच्याच पुरुषापासून हे सुख आतापर्यंत मिळालेलंच नव्हतं. नवऱ्यापासून तर नाहीच, तो ओरबाडत होता, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सुख मी तिथेही अनुभवलेलं नव्हतं. पहिला जो प्रियकर होता ज्याने मला फसवलं तो सुद्धा अशा प्रकारचं नवथर वयातलं सगळं काही ते होतं, तिथेही काही नाही मिळालं. त्याच्यानंतर मग अशा प्रकारचं ते जे मूल झालं ते बलात्कार होतं सरळ सरळ. पण इथे कोणतेही येतोय म्हणजे तो पैसे टाकतोय आणि शरीर भोग घेतोय, पण तरी सुद्धा मलाही त्याच्यामध्ये आनंद मिळतोय ना. म्हणजे ही स्वतःपाशीच प्रामाणिक आहे, हे सगळं ते कबूल करते. दुसरीकडे असं होतंय की हे होताना सुद्धा तिच्या मनामध्ये यातना होते की मी कुठेतरी अशा प्रकारे नरकामध्ये आहे, मी काहीतरी अशा प्रकारचे किळसवाणं घाणेरडं काम करते, फक्त पैसे मिळवावेत, माझ्या मुलीला चांगलं आयुष्य मिळावं याच्याकरता मी हे करते. हा पण एक अशा प्रकारचा विचार तिच्या मनामध्ये सतत कुरतडत राहतो. सातत्याने तिला हे अशा प्रकारचे एक चळवाद असल्यासारखा सातत्याने हा विचार तिच्या मनामध्ये येत राहतो. म्हणजे अशा अर्थाने एक प्रकारची कुतरहोड जी तिच्या मनाची होते ती सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत तटस्थपणे लेखकाने मांडलेली दिसते, की जी मला महत्वाची वाटते. म्हणजे अशा अर्थाने पात्रांच्या संदर्भातली जी भूमिका असते ती कोणत्याही प्रकारे त्या पात्राच्या मनोभूमिकेतून मांडणं आणि त्याच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असतात, बऱ्या वाईट सगळ्या, त्या सगळ्या आपल्या समोर ठेवतात. आणि वाचकाने इथे निर्णय घ्यायचा आहे की नेमकेपणाने तिचं चुकलं का, त्याचं बरोबर आहे का, किंवा नेमकेपणाने ती जी काही सांगते त्याच्याशी आपण सहमत आहोत का किंवा नाही. म्हणजे अशा अर्थाने स्वतः कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता लेखक अशा पद्धतीने या ज्या काही गोष्टी मांडत जातो त्याच्यामुळे सुद्धा या कादंबरीला एक वेगळेपण, एक वेगळे वैशिष्ट्य प्राप्त झालेली आहे असं दिसतं. या कादंबरीची वेगवेगळी अशी जी काही वैशिष्ट्ये आहेत, मी असं म्हटलं की भारतीय मातीवर दखल घ्यावी इतकी महत्वाची कादंबरी ठरली, तर त्याच्यामध्ये असलेली जी काही भारतीय संस्कृतीला, भारतीय कुटुंब व्यवस्थेला एक प्रकारची पुष्टी देणारी ही जी मूल्य होती ती तर महत्वाची ठरलीच. त्याच्यानंतर एक लेखकाचे म्हणून जे काही लेखन वैशिष्ट्ये असतात की जशा प्रकारे त्या अवकाशाच्या संदर्भात आपण म्हटलं तर त्याच्यामुळे सुद्धा ही महत्वाची ठरलेली आहे. आणि दुसरं म्हणजे असं की कोणत्याही प्रकारे दुसऱ्या धर्माविषयी, म्हणजे लेखक अमुक एका जातीतला आहे, अमुक एका धर्मातला आहे, आणि आपण ज्यावेळी दुसऱ्या जातीतलं, दुसऱ्या धर्माचं चित्रण करत असतो तेव्हा बऱ्याच वेळा ते वादग्रस्त होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा असं असतं की याला काय माहिती आहे आमच्या जातीविषयी, याला काय माहिती आहे आमच्या धर्मातल्या या गोष्टींविषयी, असं म्हणून बऱ्याच वेळा आजच्या काळामध्ये तर हे अधिक आपल्याला जाणवू शकते की बऱ्याच वेळा अशा प्रकारची पुष्पडं नको ती काढली जाऊ शकतात. पण असं या कादंबरीच्या बाबतीमध्ये बिलकुल होताना दिसत नाही. याचं कारण त्यांनी ज्या सहृदयतेने या कार्मेलीनचं चित्रण केलेलं आहे, ज्या सहृदयतेने या गोव्यातल्या ख्रिश्चन समाजाच्या जे काही दुःख आहेत, वेदना आहेत, किंवा त्यांचं जे काही सगळं हे अशा प्रकारचं सगळ्यात वेदना आहेत किंवा त्यांचं हे जगणं आहे ते ज्या पद्धतीने रंगवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे निश्चितपणे कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यायला त्यांनी वाव ठेवलेला नाहीये, जागा ठेवलेली नाहीये, हेही मला महत्वाचं वाटते. म्हणजे मला तर वाटतं की त्यांनी कुवेत मधले जे प्रसंग रंगवलेले आहेत वगैरे, तेव्हा ते बाई कुवेतला गेलेलेही नव्हते, नुसतं ऐकीव आणि कल्पना याच्या साह्याने त्यांनी हे सगळं रंगवलंय.
गोव्यामध्ये आता अर्थात राहत असताना हिंदू आणि ख्रिश्चन दोघांच्याही कम्युनिटीज विषयी, त्यांच्या सांस्कृतिक जीवनाविषयी आपल्याला समजून घेता येऊ शकतं. पण तरी सुद्धा एक प्रकारचा परकाया प्रवेश असतो की मी अमुक एका जातीतला आहे, अमुक एका धर्मातला आणि मी दुसऱ्या विषयी लिहितोय. तर ते लिहित असताना पूर्णपणे तुम्हाला त्या कम्युनिटीमय होऊन, म्हणजे परकाया प्रवेश जसं म्हणतो तशा पद्धतीने होऊन तुम्हाला ते समजून घेऊन लिहावं लागतं. ही आत्मीयता, ही आस्था किंवा एक प्रकारची सहृदयता ही यांच्या लेखनामध्ये दिसते. म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे अगदी सुरुवातीला मोरे सरांनी पण उल्लेख केला तशा प्रकारचा एक जो मानवतावादी धागा आहे तो यांच्या एकूणच लेखनामधून सातत्याने पाझरत असताना आपल्याला दिसतो. आणि कुठच्याही लेखकाच्या संदर्भामध्ये, त्याच्या लेखनाच्या संदर्भात हा मानवतावाद अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे जशा इथे आता महाबळेश्वर साहेब आहेत, मी सहजपणे म्हणतो की त्यांच्या तांडव किंवा जी युगसावर कादंबरी मूळ कोकणीमध्ये आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये पण असंच पद्धतीने आपण म्हणू शकतो की जी सहृदयता होती आणि त्याच्यामुळेच त्यांनी जे चित्र इन्क्विजिशनच्या काळातलं जे काही संपूर्ण तांडवमधून चित्रण केलेलं आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारे आक्षेप घ्यायला जागा उरलेली नाहीये. लेखक हा बॅलन्स कधी साधू शकतो, तर त्याच्या मनामध्ये निश्चितपणे या दोन्ही कम्युनिटीज विषयी किंवा एकूणच समाजाविषयी त्याच्या मनामध्ये एक सहृदयता असावी लागते. आणि ही ओतप्रोत भरलेली दोघांमध्येही मला दिसते. या कादंबरीच्या संदर्भात जर बोलायचं तर बाईंमध्ये ते निश्चितपणे आहे आणि म्हणूनच ही कादंबरी अतिशय महत्वाची ठरलेली आहे असं मला वाटतं. अनेक अंगाने याच्याविषयी बोलतो, त्याच्यामुळे मी आता अर्थातच कार्मेलीनविषयी थांबतो. आणि ज्या दुसऱ्या पुस्तकाविषयी मला बोलायचं आहे ती शांततेचे गण हा कथासंग्रह आहे. विष्णू सूर्या वाघांनी हा कथासंग्रह मराठीमध्ये अनुवादित केलेला आहे. या कथासंग्रहाचं मूळ नाव जे होतं ते रुमडपूल होतं. हे कोकणीमधलं रुमडपूल त्याने मराठीमध्ये आणताना शांततेचं गण केलं. त्याची कारणं त्यांनी सांगितलीत प्रस्तावनामध्ये, पण माझ्यासारख्या वाचकाला त्याने जो काही खुलासा केलेला आहे तो काही फारसा पटलेला नाहीये. मुळात या अनुवादाच्या संदर्भात माझे अनेक आक्षेप आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे अनुवादक कितीही मोठा, कितीही महत्वाचा असला तरी सुद्धा लेखक हा निश्चितच त्याच्यापेक्षा महत्वाचा असतो. पण या पुस्तकाची अगदी सुरुवात बघितल्यानंतरच एकदम आपला विरस होतो. असं का झालं मला माहिती नाही, कदाचित बाईंच्या स्वभावामुळे, मवाळपणामुळे झालं असेल. मी पुस्तकाचा मुद्दाहून तुम्हाला मुखपृष्ठ दाखवतो. इथे अगदी पुढेपर्यंत 5-6 रांगापर्यंत तुम्ही सहजपणे बघू शकता. पुस्तकाचं नाव आणि वरती लेखकाचं नाव आहे की अनुवादकाचं नाव आहे, आणि लेखकाचं नाव कुठे दिसतंय का शोधावं लागेल बघा. हे खरं तर असं होऊ नये. त्याने का मान्य केलं मला माहिती नाही, पण असं खरं तर होऊ नये की लेखक हा महत्वाचाच आहे ना. तुम्ही अनुवाद करताय, लेखकाला तुम्ही तेवढं वेटेज दिलंच पाहिजे, पण असं होत नाही. इथे विष्णू सूर्या वाघ म्हणजे अनुवादक महत्वाचं वाटतोय आणि लेखक कुठेतरी कोपऱ्यात ढकलला गेलेला दिसतोय. दुसरं असं की ही शांततेचं गण हे सुद्धा शीर्षक बदलायची काहीच गरज नव्हती. रुमड पूल, मराठीमध्ये रुमडाचं पूल, उमराचं पूल किंवा औदुंबराचं पूल काही म्हटलं, आणि रुमडाचं पूल याला जो वेगळा संदर्भ आहे ना, कारण हे प्रतीक म्हणून या कथेमध्ये आलेलं आहे. या कथेचा जो नायक आहे तो आयुष्यभर एखाद्या महानगरामध्ये आयुष्य त्याचं गेलेलं आहे आणि निवृत्तीनंतर त्याला असं वाटतं की आपण शांततेचा शोध घ्यायचा. हे आयुष्यभर सतत कोलाहलाच्या जगात आपण जगलो, हे बस झालं. आता कुठेतरी आपल्याला शांतता शोधत जावं लागणार आहे. आणि शांतता शोधण्याकरता तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो. तो त्याला वाटतं जंगलात, एखाद्या निबिड जंगलात शांतता असू शकते, पण तिथे गेल्यानंतर ते सगळे हिंस्र श्वापदांचे आवाज, रात्री ते रातकड्यांचे आवाज वगैरे सगळं ऐकल्यानंतर त्याला वाटते की नाही, जंगलामध्ये आपण शांतपणे जगूच शकणार नाही. त्याच्यानंतर मग तो डोंगरात जातो, कुठे समुद्राच्या किनाऱ्यावर जातो, आणखी कुठे कुठे भटकतो. हे सगळं त्या कथेमध्ये येतं. पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या लक्षात येते की नाही, इथे शांतता नाहीये, इथे मला शांतता मिळत नाहीये. हा इथे कोलाहलाचा वेगळाच प्रकार दिसतोय. आणि हे सांगत असताना लेखक त्या रुमडाच्या पुलाची एक प्रतिमा वापरतो. रुमडाचं पूल आपल्याला माहितीये की तिचं पूल नसतं, डायरेक्ट फळ दिसतं. ते जे फळ आहे ना ते म्हणजे एक प्रकारे पूलच असतं. ते माणसाच्या बाबतीमध्ये, माणसाच्या आयुष्यामध्ये मनशांती किंवा शांतीचं पण असंच असतं. ती आपल्यातच असते. ती शोधण्याकरता तुम्हाला जगभर भटकावं लागत नाही. तुम्ही स्वतःमध्ये डोकावलात तरी सुद्धा ते मिळू शकते. तर रुमडाचं पूल सारखं ते जसं दिसत नाही, डायरेक्ट आपल्याला फळ दिसतं, तशा प्रकारे ही शांती कुठेच नसते, कुठे अस्तित्वातच नसते ती. तर ती आपल्याला अनुभवायची असते, स्वतःमध्येच अनुभवायची असते. हा एक अनुभव त्याला शेवटी येतो. हे सांगण्याकरता अतिशय सुंदर असं ते रूपक रुमडाच्या फुलाचं त्यांनी वापरलेलं आहे इथे. पण अनुवादकाने ते घालवूनच टाकलं आणि त्यांनी शांततेचे गण सारखं अतिशय वृक्ष शीर्षक दिलं.
म्हणजे मला असं वाटतं की अनुवादकांना हाही एक विचार केला पाहिजे. दुसरं म्हणजे त्याला काही सांस्कृतिक संदर्भ पण लगडलेले असू शकतात ना. रोमडाच्या फुलाला काही विशिष्ट अशा प्रकारचे संदर्भ आहेतच आणि ते त्यांनी चांगल्या चपखल पद्धतीने वापरून घेतलेले होते. पण अनुवादकांनी याचा विचार न करता त्यांनी अशा प्रकारचं शीर्षक दिलं आणि त्याचा अनुवाद केलेला दिसतो. याच्यामध्ये ज्या काही कथा आहेत त्या दीर्घ कथा आहेत. मगाशी जशा प्रकारे मोरेसरांनी त्या कथासंग्रहाविषयी विवेचन केलं जेंटलमन चोरविषयी, तशा पद्धतीच्या छोट्या कथा या नाही आहेत, या दीर्घ कथा आहेत आणि या प्रत्येक कथेविषयी स्वतंत्रपणे बोलता येईल इतक्या सगळ्या महत्वाच्या आहेत. विशेषतः मला असं वाटतं की मराठीमध्ये विज्ञान कथा जयंत नारळीकर किंवा अन्य कथाकारांनी जो प्रकार रुजवला आणि लोकप्रिय केला तो फारसा कोकणीमध्ये दिसत नाहीये. पण इथे याच्यामध्ये विश्रुती नावाची एक अतिशय सुंदर विज्ञान कथा आहे. कोकणीत आहेत, मला माहिती नाही आणखी कथा आहेत का वगैरे, पण ही अतिशय चांगल्या पद्धतीची विज्ञान कथा इथे आहे. एका परक्या दुसऱ्या ग्रहावर असलेली मनुष्य वस्ती की जी आपल्यापेक्षा कैक पटीने प्रगत आहे असं एक इमॅजिनेशन करून, अशी एक कल्पना करून या संदर्भामध्ये त्यांनी ही कथा रचलेली आहे. ही खूप महत्वाची कथा मला वाटते. अशा प्रकारच्या कथा खरं तर लिहिल्या गेल्या तर कोकणीमधलं सुद्धा विज्ञान कथांचं किंवा विज्ञान साहित्याचं दालन अधिक समृद्ध होऊ शकतं आणि अर्थातच नवी पिढी या दृष्टीने विचार करू शकते. तर त्याची एक वाट खोदण्याचं काम या कथेने केलेलं आहे. या अर्थाने ही कथा महत्वाची आहे. याच्यातली दुसरी जी न्यू केस नावाची कथा आहे ही एका प्रौढ कुमारिकेचं की जी ज्याला आपण मेंटल म्हणतो किंवा जे मनोरुग्ण वगैरे असतात ना, तर त्या रुग्णालयामध्ये काम करणारी आहे. तिचं स्वतःचं वय उलटून गेलेलं आहे लग्नाचं, पण तिचं लग्न होत नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे ती पण एका स्टेजवर अशी येते की शेवटी ती मनोरुग्ण होते. पण हे सांगत असताना बाईनी ज्या संयमाने हे सगळं प्रौढ कुमारिकांचं विश्व उभं केलेलं आहे, तिला वाटत असणारं त्या डॉक्टरांविषयीचं आकर्षण असेल, तिला वाटत असणारं त्या पेशंट विषयी की जे खरं तर मनोरुग्ण आहेत त्यांच्याविषयीचं आकर्षण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्याचे कौटुंबिक तपशील असतील, या सगळ्या गोष्टी अतिशय संयमाने मांडलेल्या आहेत आणि त्या महत्वाच्या वाटतात. याच्या बरोबरीने मनोविश्लेषण हा जो काही भाग आहे, जो एक मराठीतल्या नवकथेचा महत्वाचा घटक म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, तर त्याचाही अतिशय चपकल आणि अतिशय सुंदर असा वापर याच्यामध्ये केलेला दिसतो. मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सिद्धांत आहेत आधुनिक मानसशास्त्रामध्ये, त्याचाही वापर याच्यामध्ये केलेला दिसतो आणि या अर्थाने खऱ्या अर्थाने एक नवकथा म्हणता येईल अशा प्रकारची कथा ही न्यू केस आहे. त्याच्यामध्ये विज्ञान आहे, ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आहे, ज्याच्यामध्ये मानसशास्त्राचा वापर आहे, ज्याच्यामध्ये मनोविश्लेषणासारखं तंत्र वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या असं कोलाज किंवा ज्याला आठवणी वेगवेगळ्या प्रकारच्या एकत्र करणं आणि त्याच्यामधून एक वेगळं निवेदन करणं असेही प्रकार दिसतात. म्हणजे अशा अर्थाने विविध रंगाने ज्या कथेचा वापर विचार करता येईल अशा प्रकारची एक महत्वाची कथा न्यू केस ही आहे. शांततेचे घण जिच्याविषयी मी आत्ताच म्हटलं, ही कथा सुद्धा खरं तर खूप महत्वाची कथा आहे, दीर्घ कथा आहे, पण त्याच्यामध्ये जे फिलॉसॉफिकल अशा प्रकारचं भारतीय अध्यात्मामधलं जे तत्व आहे की आपल्यामध्येच सगळं काही आहे, आपण जर आपल्यामध्ये डोकावलं तर ते आपल्याला सापडू शकतं. मग ती मनशांती असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, त्याच्याकरता जगभर भटकायची काहीच गरज नसते. हे सांगण्याकरता त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ही कथा लिहिलेली आहे. तन उदाहरण वाऱ्याचे ही जी काही कथा आहे ही सुद्धा मला वाटतं की परदेशामध्ये घडत आहे, एखाद्या देशामध्येच ती कुठेतरी घडते आणि तिथे सुद्धा पुन्हा एकदा अशाच प्रकारचं एक परक्या जगामधलं वातावरण आणि तिथे जगत असताना सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला काही शारीरिक अडचणी असतील किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंबाच्या येणाऱ्या आठवणी असेल आणि त्याच्यामध्ये नकळतपणे आपल्या पूर्व आयुष्यामधली एखादी मैत्रिणी किंवा असं कोणतरी भेटतो आणि आपण पुन्हा त्याच्याशी जोडून घेऊ पाहतो, पण आयुष्य तोपर्यंत खूप पुढे गेलेलं असतं, पुन्हा आपण मागे जाऊ शकत नाही. हे सांगताना एखाद्या चित्रपटामध्ये किंवा एखाद्या मालिकेमध्ये असे क्षण येतात ना, तसे म्हणजे खरं तर हळूवार अशा प्रकारची तरल छोटीशी प्रेमकथाच आहे ती, पण ती त्यांनी ज्या पद्धतीने रंगवलेली आहे, ज्या पद्धतीने मांडलेली आहे ती अतिशय वाचनीय झालेली दिसते. खरं तर वाचनीयता हा यांच्या सगळ्याच साहित्याचा एक महत्वाचा गुण आहे, तो याही कथेमध्ये दिसतो. विशुद्धी कथेविषयी म्हटलंच आणि तो खरंच गेला. या कथेमध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला कॅथलिकांचं जग की ज्याच्यामध्ये एक असा आई वडिलांच्या अति लाडामुळे फुकट गेलेला, वाया गेलेला मुलगा आहे आणि जो सतत मग त्या आई वडिलांच्याच कसा मुळावर उठलेला आहे आणि इतकं पराकोटीचं म्हणजे त्यांच्याकडचं असलेलं आईचं ते हे जे असेल काय ते गळ्यात मंगळसूत्र घालतात ते काढून घेण्यापासून ते सगळं त्या वडिलांचं जे काय असेल ते सगळं नष्ट करून तो गुंडगिरी करतोय, मारहाण करतोय, आई वडिलांना सगळं काही करतोय आणि दारू पितोय. आणि नंतर एकदा अशी वेळ येते की त्याला कुठेतरी एका आमदाराच्या सहाय्याने परदेशामध्ये काहीतरी बारीकाच्या नोकरीसाठी पाठवतात, तर तेव्हा आई वडिलांना आपली सुटका झाल्यासारखी वाटते. पण तो सांगतो की मी गेलो तरी 2 वर्षांत परत येणार आहे, तर ती एक धाकधूक त्यांच्या मनामध्येच असते.
आणि नकळतपणे बातमी येते की ते विमान जे असतं ते क्रॅश होतं आणि तो त्याच्यामध्ये मरतो आणि त्याचे जे काही त्याचं एक हे असतात, मग काय म्हणतो ते, तर ते पैसे देण्याकरता ते विमान कंपनीचे लोक वगैरे घरी येतात. तर ते बापाला एकदम आनंद होतो की आता मी तुझ्या औषधोपचारासाठी वगैरे काहीतरी करू शकेन. हा एक सडन अशा प्रकारचा टर्न त्या कथेच्या शेवटी आहे. खरं तर याच्या सगळ्या कथांमध्ये मला असं होतं की शेवट जो आहे ना, मला त्या गटा वाचताना बऱ्याच वेळा मोपासाची आठवण होती. म्हणजे त्या कथांमध्ये जशा प्रकारे संपूर्ण कथा एका दिशेने जाते, आपण एका विशिष्ट पद्धतीने विचार करत राहतो आणि असं वाटतं की आता ही असं होणार, असं होणार, असं होणार, आणि एकदम वाचकाला चकवा देण्यासारखा एकदम अचानक सडन काहीतरी वेगळा शेवट त्या कथेचा असतो. या कथेमध्ये ते फार सुंदर पद्धतीने त्यांनी रंगवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे तंत्र या कथेमध्ये दिसतो. हा अतिशय महत्वाचा असा कथासंग्रह मला वाटतो, पण त्याचा अनुवाद तितका चांगला झालेला नाहीये हेही मी सांगतो. बऱ्याच वेळा ते वाचत असताना मी अडखळत होतो. अनेक अशा प्रकारचे कोकणी शब्द जे ज्याला चांगले मराठी प्रतिशब्द होते ते न वापरता तसेच्या तसे का वापरले गेले मला कळलं नाही. तुलना करून बघितलं तर याच्यामध्ये जे कार्मेलिन मध्ये जे कोकणी शब्द आलेले आहेत ना, ते इतके चपकल वापरलेले आहेत की त्याला पर्याय तुम्हाला देता येत नाही. माय असेल, पाय असेल, इयर्स असेल, पदेर असेल, आणखी काय काय शब्द असतील. हे शब्द फार सुंदर पद्धतीने आणि इतकं सहजपणे वाटतं की ते मराठीत पण रुळतील इतके चांगल्या पद्धतीने वापरले गेलेले आहेत. तसंही ते होताना दिसत नाही. हा दोन्ही अनुवादामधला एक फरक मला जाणवला. आणि त्यामुळे अनुवादक जर चांगला असेल तर तो साहित्यकृती किती चांगल्या पद्धतीने दुसऱ्या भाषेमध्ये नेऊ शकतो. आणि तेच अनुवादकाने जर चालढकल केली तर त्याच्यामुळे चांगल्या कलाकृतीची सुद्धा वाट लागू शकते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला इथे सांगावं असं वाटतं. कार्मेलिनच्या संदर्भात मला माहिती नाही त्याच्यावर फिल्म वगैरे आली आहे का, पण एक खूप चांगलं ऐवज असलेली अशा प्रकारची ती कादंबरी आहे. तिचा विचार जरूर व्हावा हेही सुचवतो आणि ते थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी. दोन्ही अनुवादांबद्दल ते बोलले, दोन्ही अनुवादकांच्या तुलनात्मक कौशल्याबद्दलही बोलले आणि अतिशय परखड आणि ऐकत राहावं अशा प्रकारचं भाष्य त्यांनी या दोन्ही अनुवादित पुस्तकांवरती केलं. आता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मॅजेस्टिक प्रकाशनचे श्री अशोक कोठावळे यांना इथे आमंत्रित करणार आहे. दिवंगत केशवराव कोठावळे यांचा मॅजेस्टिक प्रकाशनाचा वारसा समर्थपणे चालवणारे श्री अशोक कोठावळे आज या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या सर्वांनाच मॅजेस्टिक गप्पा हा कार्यक्रम आणि त्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये येणारा रिपोर्ट आपण अतिशय उत्सुकतेने वाचत असतो. सुरुवातीला मुंबईमध्ये होणाऱ्या या मॅजेस्टिक गप्पा पुण्यातही सुरू झाल्या, ज्या योगे लेखक आणि वाचक यांचं नातं दृढ करण्याचा हा सातत्याने केलेला प्रयत्न हा एका प्रकाशन संस्थेने केलेला आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. दीपावली आणि ललित या अंकांचं संपादन 1983 सालापासून ते करत आहेत. 2004 साली अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाचा श्री पु. भागवत सर्वोत्कृष्ट प्रकाशन संस्थेचा पुरस्कारही मॅजेस्टिक पब्लिकेशन्सला मिळाला. आणि 4थ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्री अशोक कोठावळे यांनी भूषवलं. तर मी त्यांना आता विनंती करते की या दीर्घ अशा परिसंवादानंतर त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आज इथे इन्स्टिट्यूट मॅगझिन्स प्रांताचा यांच्यातर्फे आमच्या 2 पुस्तकांचं मराठी अनुवादाचं कोकणीतल्या प्रकाशन झालं. त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो. खरं प्रमुख अतिथी वगैरे हा शब्द मला जरा मी ह्यांना पण म्हणालो की अध्यक्ष प्रमुख अतिथी. खरं पाहतं प्रकाशक म्हणून आम्हीच कोणाला तरी बोलवत असतो, त्यांना अतिथी करत असतो, अध्यक्ष करत असतो, त्यांना बोलायला भाग पाडतो. मॅजेस्टिक गप्पा हा त्यातलाच एक कार्यक्रम आहे. त्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये आम्ही अनेक लोकांना बोलतो करतो. परंतु आज अर्थात मी ज्यावेळी मावजोंशी बोललो त्या मावजोंना म्हणालो की मी काय इतका, आणि आता इतकी सुंदर भाषणं झालेली आहेत आणि ती प्राध्यापक समीक्षक अशा मंडळीने केलेली आहेत, त्यामुळे ती इतकी विश्लेषण त्याचं आणि इतक्या नेमक्या शब्दात हे बोलणं कठीण असतं. 45 मिनिटं बोलण्याची सवय असलेले प्राध्यापक असल्यामुळे ते सहजतेने करू शकतात.
तुम्ही समजा त्यांना सांगितलं की एक प्रसंग सांगतो, गंमत म्हणू ना, आमची केशवराव कोठाळे पुरस्कार आमचा असतो, त्याला ते परीक्षक समिती असते आणि मग परीक्षकातर्फे एक व्यक्ती बोलते. ते पण प्राध्यापक होते. तर मी म्हणालो तुम्ही आता परीक्षक समितीच्या वतीने 15 मिनिटं बोलायचंय. आता परीक्षक समितीच्या वतीने इतकं पुरेसं असतं असं माझा इतक्या वर्षाचा अनुभव होता. तर ते म्हणाले 15 मिनिटं, मी तर 45 मिनिटाची तयारी करून आलोय. आणि ते थोडे हे झाले तरी मग त्यांनी थोडंसं कट करून तरी अर्धा तास तरी त्यांनी घेतलं. चांगलं बोलले अर्थात. तर आणि माझ्यासारख्यांचं उलट होतं. म्हणजे ह्यानं म्हणालो, ते म्हणाले, भाई म्हणाले मला की तुला काही जास्त बोलायचं नाहीये, अध्यक्ष आहे म्हणून तू कमीच बोलायचं, उलट तू 10 मिनिटच बोल. अर्थात आता या कादंबऱ्यांविषयी म्हणजे आम्ही ज्या 2 प्रकाशित केल्या त्या जीव द्यावा की चहा घ्यावा याविषयी नितीन रेंडे यांनी खूप छान विश्लेषण केलेलं आहे. नंतर नंदकुमार मोरे याने जंटलमन सोलवर पण प्रत्येक कथेविषयी ते बोललेले आहेत. त्यामुळे फक्त हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं ते मी तुम्हाला सांगतो. आणि जीव द्यावा की चहा घ्यावा याचं मूळ मला वाटतं याचं जे नाव होतं याच्यातलं म्हणजे कोकणी नाव, जीव देऊ की चहा मारू. तर आपण मला वाटतं सुरुवातीला जीव द्यावा की चहा मारू असंच ठेवण्याचा विचार केला होता. आणि मराठीत सुद्धा चला एक चहा मारूया, मारूया शब्द आपण मराठीत सुद्धा वापरतो, चहा मारू. ही कादंबरी माझ्याकडे विश्वास पाटील यांच्या मार्फत आली आणि त्यावेळी लॉकडाऊनचे दिवस होते. मी सर्वसाधारणपणे प्रकाशक म्हणून, कारण आमच्याकडे बरीच हस्तलिखित येतात, ते काही मी प्रत्येक वाचू शकत नाही, पण त्यावेळी मला खूप मोकळा वेळ होता, काहीच व्यवधानं नव्हती. मग मी ती वाचायला घेतली आणि त्यात गुंतून गेलो. त्या विपिनचं आणि बाबूचं जे ती व्यक्तिरेखा आहे, कदाचित एक थोडंसं साम्य आहे. म्हणजे असं म्हणता येणार नाही की माझे बाबा सुद्धा केशवराव कोठावळे खूप कडक होते आणि हा बऱ्याच वेळा उल्लेख, परंतु अशा प्रकारचे हे नव्हते ते. आणि मी मौजूनं म्हणालो त्यातली जी आई आहे ती फारच मला वेगळी वाटली. मी सर्वसाधारणपणे मराठी साहित्यात किंवा कुठच्याही साहित्यात आई नेहमी प्रेमळ, खस्ता गाणारी, मुलांसाठी खूप असे, आता पण तुमच्या एका व्यक्तिरेखात ते आलं की अशाच आई आहे आपल्या, पण ही आई जी आई आहे ती एवढी आळशी कशी असं मला प्रथम वाटलं. ती मुलाला चहा करायला सांगते सारखं, आणि चहाची त्यांना इतकी आवड आहे. या चहा हे पात्र जे आहे किंवा चहा आपण म्हणजे जे प्रतीक आहे ते इतक्या वेळा आलेलं आहे की प्रत्येक वेळी म्हणजे हा जो नायक आहे त्याला कोणती गोष्ट, तो नैराश्याने ग्रासलेला असेल वगैरे, त्याला चहा घ्यावा असं वाटतो. विशेषतः त्या वडिलांचा तो एक प्रसंग आहे आणि त्याची आई म्हणजे चहाचा वास आल्याबरोबर मुलाला सांगते चहा, माझ्यासाठी पण एक चहा कर. आणि ह्या चहा जो आहे म्हणजे ह्या कादंबरीची सुरुवात आणि या कादंबरीचा शेवट सुद्धा चहाने होतो. ही जी चहाची गोष्ट जी आहे, मला म्हणजे ज्यावेळी ही कादंबरी आम्ही स्टॉलवर विकायला ठेवतो असते म्हणजे आमच्या दुकानात, त्यावेळी मला बरेच जण या कादंबरीच्या शीर्षकाबद्दल विचारतात. होय, याचा नेमका अर्थ काय, जीव द्यावा की चहा घ्यावा. तर मी म्हटलं टू बी और नॉट टू बीचा अर्थ आहे साधारण यात.
की जगावं की मरावं तशा प्रकारचा याचा अर्थ आहे. यातली जी विपिन किंवा बाबूची जी व्यक्तिरेखा आहे ती मला खूप भावली ऍक्च्युली. म्हणजे त्याचा जो या संघर्षातून तो जात असतो आणि एखादी व्यक्ती, चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यावर तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, तुमचे विचार कसे बदलतात. म्हणजे मार्टिन सरांचं त्याच्या आयुष्यात येणं हे फार महत्वाचं ठरतं. म्हणजे त्याचे विचार म्हणजे त्याच्या आईवडिलांनाच ते दाबलेले असतात आणि आईवडिलांची सेवा करताना ते ब्लॉक झालेले असतात. ते विचार नंतर ते कसे मोकळे होतात आणि त्याला विचार करण्याची त्याला सवय लागते. यातला एक भाग जो आहे तो थोडा मजेशीर असा आहे. म्हणजे सायन्सच्या दृष्टीने, शास्त्रीय दृष्टिकोनात मी भाईना विचारलं की असं कधी तुम्ही ऐकलंय का. म्हणजे तो एक झोत दाखवलेला आहे, काळोखाचा झोत. त्या विपिनला असं वाटत असतं की आपण कुणाला दिसू नये आणि आपल्यावर तो काळोखाचा झोत पडावा. तर मावजोने मी म्हणलं की असा काही शोध किंवा अशा या प्रकारची संकल्पना कोणी मांडली आहे काय कधी. तर मला वाटतं तुम्ही म्हणाला होता की एका भाषणात तर त्याला तसं वाटत असतं की मी कोणाला दिसू नये, म्हणजे एखाद्या समारंभातून दिसू नये. असं कित्येक वेळा काही जणांना वाटत असतं की आपण यावं, गुपचूप बसावं आणि निघून जाऊ, कोणाशी बोलू नये, कोणी आपल्याला बघू सुद्धा नाही. तर याच्यात त्याला आणि त्याला ही काळोखाची आवड जी आहे, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या त्या घरात तो खिडक्या बंद करून काळोखात राहण्याचे याचा मुखपृष्ठ सुद्धा आहे. तो अर्धा भागात तुम्ही पाहिलं तर त्या अर्ध्या भागात तो काळोखात आहे आणि अर्धा भाग पिवळा आहे वगैरे. या गोष्टीचा जो शेवट म्हणजे यातलं खरं पाहायला गेलं तर शेवटची जी 4-5 पानं आणि माजोंच्या ह्याच्यात एक असा फिलॉसॉफिकल टच ते देतात. तो मला खूप महत्वाचा वाटतो. त्या याच्यात त्याने एका म्हणजे याचा उपनिषदातलं स्लोगन असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. तर ते म्हणतात की ज्यावेळी असत्याकडून सत्याकडे कधी जाता येईल का असं. आणि दुसरं म्हणजे आपण असं म्हणतो की मृत्युमा अमृतम गमय, पण मृत्यू हेच जर आपण म्हणतो की शेवटचं सत्य काय आहे तर डेथ हा आहे. तर डेथ हे सत्य असताना, मृत्यू सत्य असताना परत अमरत्वाकडे कशाला जायचं. आणि ह्या कादंबरीचा शेवट पण ह्या प्रकारेच केलेला आहे की त्याला चहाच कसा वाचवतो. ते ट्रेन निघून जाते आणि तो चहा प्यायला जातो वगैरे. यातल्या व्यक्तिरेखा सगळ्यात त्यांची आईची व्यक्तिरेखा, वडिलांची व्यक्तिरेखा, मार्टिन सरांची व्यक्तिरेखा, फातिमा, चित्रा, ह्या म्हणजे मी वाचताना म्हणजे एक प्रकाशक म्हणून वाचताना एक असं बघतो की तुम्हाला लेखक आपल्या बरोबर वाचकाला घेऊन जातो का. तो तुम्ही समजा अडखळत असाल वाचताना, अरे काय सांगतोय, त्यात तुम्हाला रस तुमचा कमी होत असेल, तर ही जी ताकद लेखकाकडे असते तोच लेखक यशस्वी होतो म्हणा. त्याचं साहित्य वाचलं जातं. तो जे काय सांगतो, जी पात्र सांगतात, ज्या पात्रांची भाषा असते, जी व्यक्तिरेखा रेखाटतो, त्याबरोबर तुम्हाला त्यात रस वाटावा लागतो. आणि म्हणजे ही कादंबरी मी 1-2-4 दिवसात, खरं माझं वाचन काही एवढं वेगातलं नाहीये, पण मी ती कादंबरी हातात घेतली आणि लगेच वाचली पूर्ण. आणि मी विश्वास पाटलांना पण कळवलं आणि मावजोंना फोन केला की आम्ही ती प्रकाशित करतो. आणि योग त्याचा इतका चांगला होता की आम्ही कादंबरी प्रकाशित केली आणि मावजोंना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं. आणि त्यामुळे एक मला पण खूप आनंद झाला असा, अरे कारण ज्ञानपीठ अवॉर्ड मिळणे, अरे आपल्या एका लेखकाला आज नुकतीच ओळख झाली होती आमची वगैरे, तरी आपली भेट झालेली नव्हती वाटतं. की नंतर आपण मग 82 गप्पांमध्ये ते आलो, आमच्या ठाण्याच्या 82 गप्पांमध्ये आले, मुंबईच्या 82 गप्पांमध्ये मावजो आले. त्याचं नंतर ज्ञानपीठ म्हणून आमच्या ललितमध्ये त्यांचा परिचय वगैरे आला आणि आमची चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्याने मला दीपावलीसाठी एक कथा पाठवली जी जंटलमन चोरमध्ये आहे. ती म्हणजे
हे मडं कोणाचं, ती म्हणजे करोना काळ उभी करणारी ती कथा आहे. ते माणसं कशी एकमेकापासून दुरावली होती म्हणजे, आणि सगळ्यांकडे आपण किती संशयाने बघत होतो. आणि आपल्या म्हणजे मी त्यावेळी काही अशा बातम्या होत्या की जवळच्या माणसाचा सुद्धा अंत्यसंस्कार माणसं करू शकत नव्हती. म्हणजे एकतर अंत्यसंस्कार तिथे कुठेतरी लांब चाललेला आहे आणि सगळी जवळची माणसं अगदी 50 फुटावरनं ते सगळा अंत्यसंस्कार करतात अशी परिस्थिती आहे. आणि त्याने जी चालत चालत निघालेली माणसं काही ती चालता चालतात त्यांचा डेथ होतो, मृत्यू होतो. आणि ते जे मढं असतं ते त्याच्याच कोणाचं जे जवळच्या माणसाचं असतं वगैरे आणि तो पुरतो. आणि ते फार अशी करोना काळ उभी करणारी अतिशय म्हणजे करोनावरच्या कथा समजा कोणी संग्रह काढला तर एक बेस्ट कथा म्हणून ती गणली जाईल. आणि तो नंतर मी कथासंग्रह प्रकाशित केला आणि त्याच्यावर सगळ्या आणि नंदकुमार मोरेंनी त्यावेळी प्रत्येक कथेविषयी सांगितले. तुम्ही अंकुर या कथेविषयी सांगितलं ना? हा, अंकुर नावाची त्यांची जी 2 पानाची कथा आहे फक्त, आणि ती तुम्हाला इतकं काही सांगून जाते की आज कसं म्हणजे त्यात त्याने असं त्यांना एक बीज मिळतं ना आणि ते शेजाऱ्यांच्या बागेत लावतात आणि त्याचा अंकुर होतो आणि ते मोठं झाड होतं आणि त्याला फळं येतात. ती फळं आल्यानंतर आणि त्या फळाचा अनेक जणांना बराच चांगला उपयोग होतो. आजारपणावर, पोटदुखीवर म्हणा, तापावर, याच्यावर वगैरे. परंतु नंतर कोणतरी येऊन असं सांगतं की अरे ते मी फळ खाल्लं आणि माझं पोट बिघडलं किंवा आणखीन काही मला झालं वगैरे. आज समाजात जे चाललेलं आहे, एखादी व्यक्ती संपूर्ण समाज कशी आणि म्हणजे ते इथपर्यंत जातं की त्यांचं घर जाळलं जातं आणि ते झाडही ते पण भस्मसात होतं. म्हणजे विष पेरण्याचं जे काम आहे ते असं साध्या साध्या गोष्टीतून कितपत जातं. म्हणजे ते चांगलं झाड असतं, चांगले फळं, त्याचा सगळ्यांना चांगला उपयोग झालेला असतो. परंतु एक कोण सांगतं की माझं वेगळं आणि मग त्यांच्यावर सगळे संशयाने पाहायला लागतात. इतकं संशय निर्माण होतो त्या झाडाविषयी आणि त्या फळांविषयी की त्यांचं घरही जाळलं जातं आणि झाडे भस्मसात होतं. यात बरेच या गोष्टीला कंगोरे आहेत जी आज आपण फेसबुकवर बघतो. म्हणजे फेसबुकशी जवळ जाण्याची कथा मला वाटली. तुम्ही फेसबुकवरच्या कॉमेंट्स बघितल्या आणि काय काय लोक म्हणजे ज्यांचे आपल्याला आदर्श होते जे आपली मंडळी त्यांनाच आता विलन करायला मंडळी लागलेली आहेत. जे आपले आदर्श होते त्यांना विलन करताना दिसत. सिनेमात सुद्धा एका त्या प्रसंगात माझ्या नातवाला मी म्हणालो की त्याने त्याला गोळी मारली आणि माणसं टाळ्या मारतात. म्हणजे इतकं आपण आता मत्सरी काय म्हणावं, देशच भावना म्हणेल मी अशी पसरवली जाते. तर त्या कथेतून मला ते जाणवलं ते काय तर मौजूनं काय सांगायचं नव्हतं, मला तेच जाणवलं की फेसबुक सध्या जे तेच काम करते विष पसरवण्याचं. आणि मला थोडंसं अनुवादाविषयी सांगायचं आहे की शैला मावजोने अनुवाद उत्तम केला यात काही शंकाच नाही. आणि तो का झाला असं मला वाटतं की बघायला सांगितलं तसं की अनुवादकाला मगाशी मनीष आणि वाक्प्रचाराचं जे उदाहरण दिलं की अनुवादकाला ती भाषा पण थोडी माहिती पाहिजे आणि ते थोडक्यात एखादी म्हण किंवा वाक्प्रचार सांगून जातो तसं तुम्हाला तिकडची ज्या वातावरणातली किंवा ज्या परिसरातली जी कादंबरी किंवा लेखन असेल तो परिसर तुमच्या परिचयाचा असावा लागतो आणि ती संस्कृतीची पण तुमचा परिचय असावा लागतो. आता शैला मावजोंच्या बाबतीत तो प्रश्नच नाही. त्या मावजोंबरोबर सतत असतात त्यामुळे त्यांना सगळंच परिचयाचं, भाषा परिचयाची, कोकणी भाषा परिचयाची, तेवढीच चांगली मराठी भाषा. या दोन्ही भाषेपेक्षा भाषा तर परिचयाची असावी लागते. कारण आपल्याकडे जे अनुवाद होतात ते आधी दुसऱ्या भाषेत होतात. म्हणजे साधारणपणे अनुवाद हा इंग्रजीतून कुठच्या तरी भाषेत जातो. तो डायरेक्टली म्हणजे जर्मनीतून
मराठीत येत नाही, तो जर्मनीतून इंग्लिशमध्ये गेलेला असतो, इंग्लिशमधनं मराठीत येतो, त्यामुळे तो थोडासा तो पातळच होत आपल्यापर्यंत पोहोचतो. मला असं वाटतं की आताकडे म्हणजे प्रकाशक म्हणून मी सांगतो की अनुवादित पुस्तकं बरीच प्रकाशित व्हायला लागली आहेत, अनुवादांची संख्या पण वाढते. एक मला वाटतं त्याचं कारण असं आहे की चांगलं ओरिजिनल मराठी साहित्य नवीन प्रकाशकाला मिळणं कठीणच जातं, परंतु हे अनुवाद बरेचसे इंग्रजी पुस्तकांचे मराठीत आलेले अनुवाद आहेत. तर मला वाटतं आपल्या भारतीय भाषेतली चांगली पुस्तकं मराठीत आली पाहिजे. प्रत्येक भाषेत खूप चांगलं साहित्य प्रकाशित होतं, त्याच्यापासून आपण खूप लांब असतो, ते आपल्याला माहितीही नसतं. आणि ती अशी प्रकाशित झाली म्हणजे तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली अनेक भाषेत, आणि ती व्हावीत असं मला वाटतं. फक्त इंग्रजीतून मराठीत अनुवाद होऊ नयेत एवढंच बोलून मी माझं काय अध्यक्ष काय म्हणू की काय भाषण सांगतो. मावजोंच्या मराठी अनुकृती या कार्यक्रमाचा पूर्वार्ध आता इथे संपन्न झालेला आहे, आणि हा पूर्वार्ध ज्यांनी रंगवला त्यांचे अधिकृत आभार नंतर आयोजक मानतील, पण तत्पूर्वी मी स्वतः इथे एक हा छोटासा ब्रेक घेताना तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते, आणि पुढच्या काही क्षणातच इथली नेपथ्य रचना बदलून पुढचा कार्यक्रम जो उत्तरार्ध आहे, ज्याच्यामध्ये लेखक आणि अनुवादक यांची मुलाखत आज एका वेगळ्याच क्षेत्रातील व्यक्ती घेणार आहे, आणि ते पाहणं अतिशय कंठावर्धक आहे. ब्रिटिश इंडियामध्ये जन्म झालेल्या अनुवादक शैला आपटे म्हणजे आताच्या शैला मावजो, आणि पोर्तुगीज राजवटीतील गोव्यात जन्मलेला लेखक भाई मावजो, अशा या साहित्यिक द्वयीला व्यासपीठावर आमंत्रित करते. स्वतंत्र भारतात जन्मलेत अनुवादक, त्यामुळे 81 वर्षाचे भाई मावजो आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे कदाचित 75 पार केलेल्या शैलाताई या चिरतरुण जोडीला मनापासून सलाम. कोकणीतील कथालेखक, कादंबरीकार, समीक्षक, पटकथा लेखक भाई मावजो यांना 1983 मध्ये साहित्य पुरस्कार, 2010 मध्ये पद्मश्री हा सन्मान आणि 2022 मध्ये 57वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. याहून अधिक मी काही सांगणार नाही, मुलाखत आहे. आपल्या अनुवादक शैला मावजो भाईंच्या कथा कम्प्युटरवरती टाईप करत असतानाच त्यातल्या काही कथांचे अनुवाद त्यांनी आंतरराष्ट्रीय दिवाळी अंकाच्या स्पर्धेत पाठवला किंवा छंदश्रीसाठी पाठवला, आणि तिथे त्यांना अनुवादासाठीचे उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार प्राप्त झाले, आणि त्यातूनच पुढे आज प्रकाशित झालेल्या या दोन्ही पुस्तकांचा अनुवादही शैलाताईंनी केला. तर या अनुवादांच्या आणि लेखनाच्या प्रक्रियेबद्दल आणि ह्या सगळ्या जोडीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आज जे संवादक आलेले आहेत ते स्वतः चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. जयप्रद देसाई हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क इथून 2008 साली त्यांनी लेखन दिग्दर्शन हे स्पेशलायझेशन करत मास्टर्स MFA प्राप्त केली. 2015 साली त्यांनी पहिला मराठी चित्रपट नागरिक हा लेखक दिग्दर्शक म्हणून आणला, आणि या पहिल्या चित्रपटाला 5 राज्य पुरस्कार मिळाले, आणि तसंच सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये मिक्टाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ज्युरी पुरस्कार त्यांना मिळाला. मामी, इफ्फी यासारख्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांमध्ये नागरिक दाखवला गेला. आता इथे काही तरुण मुलं होती ती आता दिसत नाहीयेत. OTT आणि वेब सिरीजची ज्यांची जास्त जवळून ओळख आहे, हुतात्मा, मुखबीर, द स्टोरी ऑफ अ स्पाय या त्यांच्या वेब सिरीजनाही अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि नामांकन प्राप्त झाली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कौन प्रवीण तांबे या क्रिकेटर प्रवीण तांबेवरच्या बायोपिकलाही अनेक पुरस्कारांसाठी नामांकन प्राप्त झालं. त्यांचा अगदी अलीकडचा गाजलेला चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे 2024चा फिर आई हसीन दिलरुबा, ज्याच्यामध्ये तापसी पन्नू, विक्रांत मेसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत, ज्याच्या प्रीमियरलाच मिलियन्स मध्ये व्ह्यूज आले होते. तर अशा प्रकारचा एक पटकथाकार,
दिग्दर्शक, निर्माता, आज संवादक या भूमिकेतून या लेखक अनुवादक जोडीची मुलाखत घेणार आहे. आपण सर्वांनी या मुलाखतीचा आनंद घेऊया आणि यांच्या संवादानंतर आपल्याशी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही होईल. तर ज्यांना प्रश्न विचारायचे तर मुलाखतीच्या शेवटची 5 ते 10 मिनिटं घड्याळाकडे बघून आपण प्रश्नोत्तरांनाही संधी देऊया. तर आता जयप्रद देसाई यांच्याकडे सगळी सूत्र. धन्यवाद. खरं तर जेव्हा मला बाईंनी सांगितलं की हा असा कार्यक्रम आहे आणि मराठी अनुवादाचं प्रकाशन आहे आणि एवढे मोठे समीक्षक, प्राध्यापक त्याबद्दल बोलणार आहे, म्हटलं मी काय करतोय या कार्यक्रमाला. म्हणजे आमच्या भाषेत म्हणायचं तर कास्टिंग चुकलंय की आय एम द मोस्ट मिसकास्ट पर्सन इन दिस सिच्युएशन. पण एक दुसरं डिरेक्टरचं कौशल्य असं असतं की तो जसा ऍक्टर कडून ऍक्टिंग काढून घेतो तसं कदाचित मी ह्यांच्याकडून ह्यांना बोलकं करीन अशी त्यांची समजूत असावी. आणि भाईंचं जे इतक्या वर्षाचं प्रेम आहे माझ्यावर, त्या प्रेमाच्या आग्रहापोटी मी इथे आलोय. आणि आपला हा छोटासा इन्फॉर्मलचा ग्रुप आहे, त्यामुळे आपण सहज गप्पा मारूया. केनेथ बर्क हा असं म्हणतो की स्टोरीज आर इक्विपमेंट टू लिव्ह. गोष्टी ह्या आपल्याला जगायला शिकवतात. नुसतं जगणं जगायला शिकवत नाही, ते पुरेसं नसतं. आपल्याला गोष्टी लागतात. गोष्टी आपल्याला ती जीवन मूल्य देतात जे आपलं जगणं सोपं करतात. ह्या गोष्टी आपल्याला घडवतात. भाई महोत्सव, दामोदर महोत्सवच्या गोष्टींनी आपल्याला घडवलंय. आणि आज आपलं जीवन घडवणारा हा लेखक कसा घडला याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. भाई, सुरुवात करूया. 1944 जसं ह्या म्हणाल्या, पोर्चुगीज इंडिया. मला बालपणाबद्दल आणि तुमचं ते शालेय शिक्षण झालं माझं त्याबद्दल थोडस. लेखक म्हणून सगळ्या खरं म्हणजे सगळे गोंयकारच आसा मुखार. तरी आमी आपयली कांय सोयरी आसा म्हणून तुमकां सगळ्यांक मागीर लोकांचो येवकार दिता. आनी तांचे खातीर आज म्हाका दिसता गोंयची भुंयेर रावन मराठी चडसो उलोवंकच ना. इंग्लीश उलयना, कित्याक थोडी मुखार इंग्लीश उलोवपी आसतात. पूण आज पहिल्यांदाच मी गोमंतकीय प्रेक्षकां समोर मराठीतून बोलतोय. त्यात मुंबईत बोललोय तुमच्या समोर. खरं म्हणजे मी मला भाग्यवान समजतो, कारण मी असे काही ऐतिहासिक टप्पे बघितलेत, स्वतः बघितलेत. मी पोर्तुगीज काळात पोर्तुगीज लोकांशी संभाषण करून त्यांच्याशी बोलतच मोठा झालो. म्हणजे माझ्या गावात पोर्तुगीज ट्रुप्स होते आणि आमचं गावात दुकान होतं जे मी नंतर चालवत होतो. त्या दुकानात ते सामान घ्यायला यायचे तेव्हा त्यांच्याशी पोर्तुगीजमधून बोलावं लागायचं. आणि त्याच्या अगोदर माझं प्राथमिक शिक्षण पोर्तुगीजमधून झालेलं. प्रिमेर ग्राव म्हणजे आजचं प्राथमिक शिक्षण जे आहे पोर्तुगीज माध्यमातून. आणि पोर्तुगीज माध्यमातून शिकल्यामुळे आणि त्यावेळीचं कोकणीत सुद्धा अनेक पोर्तुगीज शब्द असायचे. आणि मी पोर्तुगीज शिकताच मराठीतूनही शिक्षण घेतलं प्राथमिक. माझे वडील मराठी शाळा चालवायचे. आणि गावात अवघी घरं होती. हिंदूंची घरं असतील 8-10 घरं होती. आणि शाळेत 1ली ते 4थी इयत्तापर्यंत काहीतरी 10-15 मुलं असायची. आणि अशी मराठी शाळा चालायची. आणि पोर्तुगीज शाळेत मुलं जास्ती होती, पोर्तुगीज कमी शिकायचे सगळे. आणि विशेष म्हणजे त्या काळात पोर्तुगीज लोकांशी बोलत बोलत मी पोर्तुगीज अधिक चांगली शिकलो होतो. आणि त्याच्यानंतर मराठीची वाचनाची गोडी लागली. आई चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि गोष्टी कोकणीतून सांगायच्या. आता तिला मराठी येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मला आमच्याकडे कधी अधूनमधून मुंबईहून वगैरे पाहुणे यायचे. तेव्हा पाहुणे वर्तमानपत्रात गुंडाळून मिठाईची पाकिटं आणायची. ते मिठाईत मला कधीच इंटरेस्ट नव्हता. ते कागदं जी असायची बाहेरची वेस्टर्न असायचं ते वर्तमानपत्राचं असायचं. त्याच्यात काहीतरी वाचायला मिळायचं. काही असो दे, बातमी असो किंवा जाहिरात असो, ती वाचायला सुद्धा मला आवडायचं. मग वाचनाची गोडी तशी लागली मला.
भाषेप्रमाणे कॅथलिक समाज जो होता तो तुमच्या आजूबाजूला होता, कारण त्याचं खूप हुबेहूब वास्तवदर्शी चित्रण पुढे तुमच्या कथात झालंय. मी एक फार सुंदर गोष्ट सांगता त्या कॅथलिक बाईची. नाही, ती तशी गोष्ट अशी नाही, ती अगदी मी ऐकलेली माझ्याबद्दलची गोष्ट. माझा जन्म 1944चा होता आणि जी गोष्ट सांगतो त्यावेळी मी 1-1.5 वर्षाचा असेल. आमचं घर रस्त्याच्या कडेला आहे आणि परसदारी असं बाग आहे, थोडीशी एक बाग. त्या आई दर सकाळी पाणी घालायचे झाडांना आणि शेजारून समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांची ओळख होती. आणि एक ख्रिस्ती बाई होती, ती आमच्या समोरून जायची चर्चला. आणि ह्या एका बाजूला वस्ती, एका बाजूला चर्च होतं. त्या चर्चकडे जाताना ते नेहमी माझ्या आईशी 4 गप्पा मारूनच पुढे जायची, तेव्हा येताना गप्पा मारायची. एक रविवार होता जेव्हा ती चर्चला गेली होती मिससाठी, म्हणजे माससाठी. आणि येताना तिला आई दिसली, जाताना दिसली नाही आणि येतानाही दिसली नाही. तिने चौकशी केली, आई कुठं आहे ती? तर तिने सांगितलं ना, ती ताप आलाय, ती आतमध्ये आहे. म्हणून ती सहज, आम्ही कोकणीत जाप करपाक म्हणतो तसं, सहज तिला भेटायला आत आली. आणि ती आईशी बोलताना तिला कानावर बाळ रडताना तिला ऐकलं. तर तिला ते काय झालं, काय रडतं इतकं जोरजोरात? तर नाही, आईला ताप आहे ना, त्यामुळं ती पाजू शकत नाही आणि भुकेलेलं आहे आणि ते दूध घेत नाही, म्हणून ती रडत आहे. तर म्हणाली मग आण ना. ती बाई जी होती ती आईची समकालीन, जरा मोठीच होती, पण तिलाही काही महिन्यामागे बाळ झालेलं, त्यामुळे आण म्हणाली आणि तिनं मला दूध पाजलं. आता ही गोष्ट मला माहीत नव्हती, कारण ती इट वॉज टेकन फॉर ग्रांटेड, नॉर्मल असं. त्याच्यानंतर मी मोठा झाल्यानंतर त्या बाईच्या मोठ्या मुली मला नेहमी भेटलो की मला म्हणायचं दूध भावाला, दूध भाव, हा माझा दूध भाव. मला त्याचा अर्थ कळत नव्हतं. नंतर त्यांनी तिनंच सांगितलं, बहिणीनं, तिच्या मुलीनं तो प्रसंग सांगितला. बाय द वे, ही जी बाई जिनं मला दूध पाजलं, ती बाई म्हणजे तुम्ही गाणं ऐकलं असेल ना, माय नेम इज एंथनी गॉन्साल्विस. तो एंथनी गॉन्साल्विस हा आमच्या गावचा संगीतकार, त्याची आई. म्हणजे एका प्रकारे हा एंथनी गॉन्साल्विस पण दूध भाऊ. पण सांगायचा मुद्दा असा की त्यावेळी कोणाला वाटलं नाही का त्यात काही वेगळं आहे असं वाटलं नाही. कोकणीत आम्ही वेगळ्या चार म्हणतो, वेगळ्या चार दिसलोच ना कोणा. इट वॉज नॉर्मल. फार विलक्षण पण पॉइंटंट अशी ही गोष्ट आहे म्हणून मला वाटली. पुढे मुंबई, पोद्दार कॉलेज, कॉमर्स, बरोबर. आणि वाचनाची आणि स्पेशली मराठी वाचनाची आवड होती का आणि ती कशी वाढली? ते सांगतो, थोडक्यात सांगतो, शक्य तेवढं वेळ पण कमी आहे. मी माधोड्यात राहतो आणि माध्यमिक शिक्षण मडगावला, प्राथमिक शिक्षणाची सोय गोव्यात गावात होती म्हणून मडगावला जावं लागेल. मडगावात जायचं तर वाहन म्हणजे रेल्वे गाडी. रेल्वे सकाळ अवघ्या 4 गाड्या असायच्या, WIP म्हणजे वेस्टर्न इंडियन पोर्चुगीज रेल्वे. सकाळच्या 2 गाड्या, एक सकाळी जायची, दुपारी 11 वाजता यायची, 2-2.5 वाजता जायची आणि 6 वाजता परत यायची. वास्को ते कोळे. त्या गाडीवर सकाळी 8ला मी मडगावला जायचो. शाळा 1ला सुटायची. याला प्रतीची गाडी नव्हती म्हणून तिथं भटाचे खानावळ मडगावात आहेत, तिथं आमची राहायची सोय केली होती, जेवायची सोय केली होती. तिथं जेवण घेतल्यानंतर संध्याकाळी 6ची गाडी परतायची. तर करायचं काय मध्ये 2 गोष्टी करता येत असत. मी शेजारी फुटबॉल ग्राउंड होता रेल्वे स्टेशनच्या जवळ, तिथं जाऊन फुटबॉल खेळायचो. पण पुस्तकांची गोडी होती त्यामुळे मी पुस्तकं लायब्ररी शोधत केलो. आणि 1-2 लायब्ररी होत्या त्यावेळी. एकच मोठी होती आणि 2 छोट्या होत्या, अगदी छोट्या. त्यात पण सगळी पुस्तकं 4 वर्षात 3-4 वर्षात वाचून संपवली. आणि एकच लायब्ररी म्हणजेच मराठी लायब्ररी. शिक्षण मराठीतून झाल्यामुळे आईला मराठी येत नव्हतं पण मराठी समजत होतं. ती माझ्याशी मराठीत बोलायची, पण तिला वाचनाची आवड होती. तिनं मला वाचायला लावायचं आणि मी तिला वाचून दाखवायचो. त्याच्यातून मला पुस्तकांची गोडी लागली. आणि नंतर मी सगळ्या कादंबऱ्या
खूपशा कादंबऱ्या टाकाऊ होत्या, पण खूपशा चांगल्या होत्या, त्या लक्षात राहिल्या. सुरुवातीला त्या काळात साने गुरुजी त्यांनी वेध लावलं आणि साने गुरुजींची साने गुरु म्हणजे माझी श्यामची आई, 3 मुले असंच असेल नाव ना. तर ही सगळी पुस्तकांनी मला वेध लावलं होतं. एक नाही, एक पुस्तक मी 10, 20 वेळा वाचलेलं आहे, पारायण केली. तशा प्रकारे पुस्तकांची गोडी लागली आणि या पुस्तकातून सुद्धा खूप शिकलो. साने गुरुजीकडून मी सत्य, अहिंसा हे कॉन्सेप्ट शिकलो. आणि मला प्रेम, इंग्लिशमध्ये सांगायचं तर लवपेक्षा कॉम्पॅशन जास्ती आवडतं. लव सगळीच माणसं आपल्या माणसावर प्रेम करतात, पण दुसऱ्याविषयी जी करुणा आहे, तो करुणा भाव आहे, तो अतिशय कठीण. मगाशी मला वाटतं नंदकुमार मोरेंनी उल्लेख केला, जी करुणा भाव जो आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आज तो आम्ही हळूहळू विसरत चाललोय, समाजातून लुप्त होत जातो, याची जरा काळजीच वाटते. पण पोद्दार कॉलेजला तुम्ही कॉमर्स शिकत होता. मला खरं म्हणजे आर्ट्सला जायचं होतं, वाचनाची गोडी होती. आमच्या शाळेत एक सुबोध केरकर हे इकडचे चित्रकार, त्यांचे वडील चित्रकार होते आणि शिक्षक होते. ते मडगावला महिला नंतर मराठी विद्यालय होतं, तिथं हेडमास्टर होते आणि मी इंग्रजी शाळेत शिकायचो. तिथं तर एक विषय मराठी, सेकंड लँग्वेज मराठी होतं, तिथं शिकवायला यायचे. आणि मी आणि मीना काकोडकर, अनफॉर्च्युनेटली सी इज नो मोर नाव, ती आणि मी एकाच वर्गात होतो. ते शिकवायला यायचे. आणि माझी एकदा मी निबंध लिहिला होता, तर त्यांनी सगळ्यांच्या वह्या दिल्या वाचून झाल्यानंतर, मार्क वगैरे देऊन, आणि माझी बाजूला काढून ठेवली आणि तिचीही ठेवली होती, मीनाची. तर मला जवळ नंतर बोलावून आणलं. मला धाकधूक होती, आता काहीतरी म्हणतील, मला बोलतील, हे बरोबर नाही. तर ते म्हणाले, तू मराठी विषय काय घेतलायस? मी म्हटलं मराठी मला आवडतं म्हणून. ते मला आवडतं म्हणून शिकायचं नसतं, तू शिकायला आलायस ना, तुला मराठी चांगलं येतं, मग मराठी शिकायचं काय? ते तू फ्रेंच घे. फ्रेंचमध्ये मोठे त्यांनी मला अगोदर सांगितलं, तू फार छान लिहिलंस, तू मोठा लेखक होशील, त्यांचे शब्द सांगतो. आणि त्यांनी सांगितलं फ्रेंच घे, फ्रेंचमध्ये मोठे लेखक आहेत, त्यांना वाच, त्यासाठी फ्रेंच आताच घे. दुर्दैवाने मी त्यांचं कानामनावर नाही घेतलं. शेवटी आय एम द लूजर. आणि ते सांगतो, मला आर्टला जायचं होतं आणि मला आग्रह धरला की सायन्सला जा, कारण काहीतरी सायन्सला मराठी याच्यापेक्षा जास्ती मार्क मिळालेत, मॅथ्सला जास्ती मिळालेत, पण मला नको होतं जायला. आणि शेवटी बाह्या मीडियम म्हणून मी कॉमर्स स्वीकारलं. मी शैला काकीकडे येतो. पोद्दार कॉलेज पहिला दिवस आठवतो जेव्हा भेटला? कदाचित मग याच्यावेळी असेल, नाटकाच्या वेळी. त्याच्याबद्दल नाटकाच्या जेव्हा हे सुरू झाली, कास्टिंग सुरू झाली, तर तेव्हा त्याला तो होता. आणि मग तेव्हा नाही ऍक्टिंगच्या आधी सो त्या कास्टिंगच्या वेळी पहिल्यांदा त्याला तो तुझं आहे तुझं पैशाचं पहिल्यांदा त्याला एक आणि मग त्याला डॉक्टर सतीशचा रोल मिळाला आणि मी उषा तर त्यामुळे ओळख झाली एवढंच, त्याच्या पलीकडे काही. आणि तो काळ असा होता, पोद्दार कॉलेजमध्ये, कॉमर्स कॉलेजमध्ये, टुडे इज मोस्ट सूट आफ्टर कॉलेज आणि बाय गर्ल्स. त्यावेळी आमच्या 150च्या वर्गात 3 मुली होत्या माझ्या वर्गात. आमच्या वेळी 10 आल्या होत्या, म्हणजे थोडंसं जरा जास्त होतं असं. आम्ही पुढे असं एक कोपऱ्यात बसलेलो असायचो, पुढच्या 1-2-3 सो. पण मी दुसऱ्या वर्षी एक वर्ष मागे तर नाटकाच्या निमित्तानं ओळख झाली. आणि त्याच्या पलीकडे त्यावेळी असं काही मनात नव्हतं, असं काही आलं नाही, एक ओळख झाली एवढंच. साधारणपणानं त्यावेळी असं मुलं मुली आपापसात बोलत नव्हते, असं फारसं हे नव्हतं.
सो पण अशा काही आवडी निवडी समान होत्या किंवा असं काय? काही नाही. मग एकदा ना तो याला गेला होता NCCच्या कॅम्पला आणि तिथे आजारी पडला आणि मग एक होमसिक असं फिलिंग आलं त्याला आणि मग येऊन आम्ही असं एक आमच्या वर्गाच्या बाहेर असं कठाड्यावर असं तिकडे टेकून असं उभं राहायचं आणि गप्पा मारायचं कठाड्याला टेकून. तर गप्पा मारायचो अशाच. त्याचा आजारपण मग थोडंसं त्याला असं बहुतेक मला सांगितल्यावर बरं वाटलं असेल, जरा बरं वाटलं. आय वॉज फिलिंग होमसिक मेनली. तुम्हाला कम्प्लीट करायचं नाही तेच हा मला नाही मग नाही याच्या तिच्यामध्ये काही नाही. मग नाही ऍक्च्युली मग ना असं काय झालं बाकीचे असं लोक असं म्हणजे एक आमचे नाटकाचा ग्रुप ह्याला जायचा होता पिकनिकला. तर मग त्या म्हणाले त्याला सांगतोय तो येणार आहे, तू येणार का असं करत आम्ही पिकनिकला. पण त्यावेळी पण असं आमच्या मनात मी काही कधी असं करत नाही. त्यांचा ग्रुप म्हणजे ते वेगळं एकांकी नाटकं त्यांनी केले होते, ते वेगळी होती. आणि त्या मुलीच नाही दुसरा ग्रुप होता आणि हे आम्ही केलेलं नाटक हे 3 अंकी नाटक होतं. दॅट वॉज द फर्स्ट टाइम द कॉलेज एव्हर हॅड. आणि गोखले म्हणून आम्हाला डायरेक्ट करायला यायचे त्यावेळीची गोष्ट मिळाली. आणि ही म्हणते ती त्या ग्रुपची मंडळी पिकनिकला जाणार होती आणि बसला मला वाटतं पैसे कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजेत ना, माणसं कमाई पडत होती. म्हणजे आम्हाला असं तुम्ही येणार का, तुम्ही जॉईन होणार का, मी आहे म्हटलं, मी म्हटलं हो आहे एवढंच. पण कॉलेज संपेपर्यंत पुन्हा माजोड्याला यायचं किंवा लेखन करायचं हे सिरियसली लेखन मला कधी वाटलंच नाही. आता कॉलेजला जायच्या अगोदर इथं गोमंतक म्हणून मराठी पेपर सुरू झाला, त्या पुस्तकाच्या वर्तमानपत्रातल्या मिडलसाठी किंवा एडिटोरियल पेजसाठी मी एक लेख लिहिला होता. आणि मी कॉलेजला जात होतो त्यावेळी मी शिक्षणावर लिहिला होता. तिथं गेल्यानंतर मला कळलं की तो इथं प्रसिद्ध झाला म्हणून. पण अदरवाईज आय हॅड नॉट, मी लेखनाबद्दल सिरियसली विचार कधीच केला नाही. फक्त मला लिहायची आवड होती आणि माध्यम आपलं फॉर्म सापडत नव्हता किंवा विचारही केला नव्हता. मुंबईला गेल्यानंतर मी पहिली कथा लिहिली, ती मुंबईला गेल्यानंतर इथं नाही. आणि ती सुद्धा मला त्यावेळी मला वाटतं भाषा हा मोठा हे होता माझ्यासाठी. माझं मराठी हे ग्रांथिक होतं, पुस्तकही मराठी होतं. तिथं गेल्यानंतर मला शणैक वाईबाब हातात पडला. आता त्यांची पुस्तकं मिळाल्या, अरे हा इतकं सहज लिहू शकतो, आम्ही कोकणी इतकं चांगलं लिहू शकतो असं वाटलं. आणि तिथं समहाव मला येतानाच पहिली कथा ही कोकणीतून आली, तिथून सुरुवात झाली. ही कुठची कथा पहिली पब्लिश झाली का? ती पब्लिश झाली. त्यानंतर मी कानाला खडा लावला, पुन्हा लिहिणार नाही. भूतकथा होती ती मी कधीच लिहित नाही. आणि तू वाचू नका ही कथा होती. चांगली कथा, सगळ्यांना आवडली. पण ती वाचल्यानंतर 1 महिन्याच्या 2 महिन्यात ती इंग्रजीमध्ये यूज विकलीमध्ये आली मुंबईच्या. मला न सांगता ट्रान्सलेट केली होती. आणि तिथून ती वाचल्यानंतर एकानं मला फोन करून सांगितलं, नाही भेटल्यावर सांगितलं, भाई आय रेड युअर घोस्ट स्टोरी. मी म्हटलं मी भूतकथा लिहिली आहे. आणि त्यावेळी मला जाणीव झाली की ज्या गोष्टीवर माझा विश्वास नाही त्या विषयावर मी लिहिणार नाही. त्याविषयी मी ठाम ठरवलं, अशा कथा लिहायच्या नाही. पण मुंबईला होतात तुम्ही, पुढे मुंबईतलाच व्यवसाय करावा, नोकरी धंदा वगैरे कधीच नाही वाटलं. कारण आईनं मला एक कानात घालून ठेवलं होतं जे मनात बिंबलं होतं. एक म्हणजे ते म्हणायची शेती उत्तम, व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ. तेव्हा नोकरीचा विचार काढून टाकला होता. खरं म्हणजे त्यावेळी नुकतं गोवा स्वतंत्र झाला होता आणि नोकऱ्या अशा उपलब्ध होत्या. आम्हाला गोव्याच्या लोकांना नोकऱ्या शिक्षण नसताना सुद्धा मिळत होत्या.
आणि मी तर ग्रॅज्युएट होऊन आलेलो. माझ्याबरोबरचे जे जॉईन झाले ते सगळे डायरेक्टर, जनरल मॅनेजर असे झाले कॉलेज बँकातून वगैरे. पण मी नाही नोकरीला गेलो. आईनं सांगितलेलं डोक्यात ठेवलं. आणि दुसरं म्हणजे कळत नकळत माझ्या मनात आणखीन एक विचार होता. मी लेखन करायला सुरुवात केली होती आणि आय वॉन्टेड टू रिमेन इन टच विथ माय सॉइल. गावात आणि गावातील माणसाशी कनेक्टेड राहायचं. तर मला गावात राहायला पाहिजे आणि त्यासाठी दुकान चालवावं असंच मी ठरवलं. आणि वडिलोड आधी वडिलांनी मागे ठेवलेलं दुकानच मी पुढे गेलो. मुंबईत वाढल्यात वाढलेली मुलगी सगळं सोडून मुंबईत दादरमध्ये वाढलेली आणि सगळं सोडून माजोर्ड्यासारख्या एका छोट्याशा गावात येऊन धाडस होतं. नाही, धाडस तर होतं, पण ते करायची एक पहिल्यांदा तर त्याने कधी विचारलं येणार का घरात, तर मी नाही म्हणायची. पण मग हळूहळू आमचं नातं पुढे गेलं. आणि पण तरी असं एक विशिष्ट असं हे होतं की आमचं तर घर दर 3 वर्षांनी माझ्या वडिलांचे हे बदलायचे. सो आम्ही पुनावाडीत आलो, तिथे कॉलेज जवळ पुनावाडीपासून. सो मग कधी कधी मी वर गच्चीत उभी राहायची किंवा खिडकी आणि हा खालून पास म्हणजे ह्याच्या पलीकडे खरं सांगायचं तर आमच्या हे झालं नाही. ज्यावेळी तो परत गोव्याला जायचा त्या अंदाजानं आम्ही 1-2 वेळा किंवा 1-4 वेळा असेल आरे कॉलनीला जायचो आणि परत यायचो. आरे कॉलनीला जाणं आणि येणं हा एक जो प्रवास होता, बसणं, तिथे थोडा वेळ बसायचं असं आणि यायचो. सो पण मनात जे होतं ते वाढत गेलं. मग माझ्या आधी 1 वर्ष तो B.Com झाला आणि पण त्यावेळी पण 1-2दा तो मुंबईत येऊन गेला. आणि हळूहळू हे नातं नाही, तो जायचा होता ना तेव्हा आता मला घरी सांगणं भाग होतं. सो मग मी सांगितलं, एक दिवस धाडस केलं आणि आईला सांगितलं. आईला म्हणाले आता ते गोव्याचे त्यांना कोण ओळखणार इकडे. तर मग ती काय उठली दुसऱ्या दिवशी आणि तिची मैत्रिणीचे माझे प्रोफेसर होते हिंदीचे, त्यांच्याकडे गेले. साठे म्हणून तेच ते तिच्या मैत्रिणीचे. सो त्यांच्याकडे जाऊन ह्याच्याबद्दल चौकशी केली. मग ते म्हणाले आमचे आणखी एक प्रोफेसर भावे म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊन जर चौकशी केली तर त्याच्याबद्दल काहीतरी आणखी माहिती मिळेल. आणि त्याप्रमाणे माझी आई मग भावे सरांकडे गेली, त्यांच्याकडे चौकशी केली. ते इथे गोव्यात येऊन त्यांच्या घरी राहून गेले ते. सो आणि मग त्यांच्याकडून जसा मुलगा चांगला आहे साठेने सांगितलं की माझी मुलगी असती तर मी दिली असती त्याचा. असं मग ते म्हणजे मग ते मनातलं मग थोडंसं सांगावं लागलं जे अजूनपर्यंत मनात होतं ते. कारण तो आता जाणार आहे, गोव्यात जाणार आहे. आणि त्यावेळी आतासारखे काही फोन नव्हते, काही नव्हतं. म्हणजे एक पत्राशिवाय काही हे नव्हतं आणि ते पत्र काही घरी येणं शक्य नव्हतं. सो असं अशा विचित्र ह्याच्यात ते सांगावं लागलं घरी. तुम्ही गोव्याला आल्यावर बऱ्याच वेळेला दुकानात सुद्धा तुम्हीच असायचात. यू यूज टू टेक केअर ऑफ द शॉप, त्यांना लेखनाला वेळ मिळावा म्हणून. नाही ते काय झालं म्हणजे मला तर पूर्वी काही म्हणजे मी गोव्याला आले तर त्यावेळेचा जर गोवा म्हणजे आमचं गाव जर बघितलं, मी तर मुंबईत वाढून आलेली दादरमध्ये, म्हणजे साधारण लाईट नसणं लाईट जाणं हा प्रकारच आम्हाला माहिती नव्हता. तिथे गोव्यात लाईटच नाही, जायचा आणि प्रश्न नव्हता. सो आमच्याकडे म्हणजे माजोर्ड्यात ना त्यावेळी मला वाटतं मडगावला पण जिलाशी लाईट होती. लाईट नाही, गॅस नाही, तर काही म्हणजे असं रस्ते सुद्धा दगडी, हो मातीचे रस्ते असे म्हणजे रस्ता नाही प्रॉपर, नळ नाही. म्हणजे ज्या गोष्टी माझ्यासाठी लक्झरी नव्हत्या किंवा असं एक हां ते काय ते आपलं असतं असायचं तसं घरात असं. पण त्यामुळे आणि भाषा वेगळी
आणि मासे मला आज सुद्धा नीट खाता येत नाही. सो ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ऍडजस्टमेंट करायची जेव्हा मी तयारी केली. कल्चरल शॉक होता. हो, एक्झॅक्टली कल्चरल शॉकच होता. आणि मग काय त्यावेळी व्हायचं माहिती, तो 6 दिवस दुकानात अडकायचा आणि घरी येईपर्यंत दमलेला असायचा, कारण सवय नव्हती फिजिकल कामाची तशी. आणि 7व्या दिवशी त्याला खरेदी करायला लागायची दुकानसाठी. म्हणजे आम्हाला वेळच नाही असा, म्हणजे याचा मिळायचा नाही वेळ. घरी दुकानाची कामाची माणसं. सो मग ना असं एकदा काकासाहेब कालेलकर आले होते. सो काहीतरी बोलताना मी त्यांना म्हटलं की म्हणजे तू त्याच्या लेखनात मदत का नाही करत. मी म्हटलं लेखन बिखन हे माझं काम नव्हे, हिशोब लिहायला सांगा किंवा कारण मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे तेव्हा मला ते ठीक आहे, मग तू त्याचं दुकानाचा भार का नाही उचलत म्हणाले. आणि मग मला वाटलं लेखन नाही का ते मी करू शकेन. आणि मग हळूहळू म्हणजे काय, मुली मोठ्या झाल्या, थोड्याशा मोठ्या झाल्या, मग मी जायला लागले दुकानात. आणि मग जायला लागल्यावर ते दुकान माझ्याच गळ्यात पडलं. मग असं झालं, सुरुवातीला लिहायला म्हणून, मग कोकणी प्रजेचा आवाज म्हणून, मग इतर काही म्हणून, मग म्हणजे राज्यभाषेचा ते आंदोलन म्हणून. सो म्हणजे माझ्या जाण्याचा त्याच्या लिखाणाला कितपत उपयोग झाला मला काही फार माहित नाही. भाई, तुम्ही स्वतःला कायम स्वतःची ओळख, मी शॉर्ट स्टोरी रायटर आहे, मी लघुकथा लेखक आहे असं करता. तुम्ही ऑफकोर्स म्हणजे कार्मेलिन आणि नंतर कादंबऱ्या लिहिल्यात वगैरे, पण माझं माध्यम हे शॉर्ट स्टोरी आहे, लघुकथा आहे. हे कसं ओळखलं आणि कधी ओळखलं? कारण कथा माझ्याशी येते, माझ्याकडून लिहून घेते. कार्मेलिन सुद्धा मी कथा लिहायला घेतली आणि एकाच वेळी माझ्या डोक्यात 2 कथा होत्या आणि दोन्ही कथांचा बॅकग्राऊंड हा कुवेतचाच होता. बरं. त्यामुळे मी लिहायला सुरुवात केल्यानंतर ती दोन्ही कथा बीज एकमेकात पाय अडकवू लागली, माझेच पाय अडकवू लागली. म्हणून मी थोडासा गॅप घेतला, थोडासा रिसर्च करावा लागला आणि मग मी लिहायला दोन्ही बीज एकत्र करून लिहित गेलो आणि शेवट झाला. शेवट झाल्यानंतर कळलं मला ही दिस इज द एंड ऑफ द स्टोरी. स्टोरीच माझ्यासाठी ती अडीचशेपणाची स्टोरी एवढंच. पण ह्याच्या आधी तुम्ही एक शॉर्ट स्टोरी कलेक्शन आलं होतं तुमचं? हा, कलेक्शन दुसरं आलं होतं. 2 आधी. आणि ही लिहिल्यानंतर कादंबरिका पण आली. ती कादंबरी का छोटी, ते नंतर आलं. एक लहान मुलांचं कलेक्शन आलं नाही, ते नंतर आलं. माझ्याकडे माझी मुलं झाल्यानंतर ते कादंबरीबद्दल शेवट एवढंच सांगतो महत्वाचं. कादंबरीचा उल्लेख केला त्यांना पण कळेल. कादंबरी लिहून झाल्यानंतर प्रकाशकाकडे गेल्यावर त्यांनी मला परत सांगितलं की काही कादंबरी चांगली आम्ही छापतोच, पण शेवट कथेसारखा झालेला आहे, ॲब्रप्ट झालेला आहे, अजून त्याला 20-25 पानं वाढून दे ना. मी विचार केला क्षणभर, मी म्हटलं नाही, कारण मला कार्मेलिनचं बोट धरून माझं इथपर्यंतच आलो आहे. मी कादंबरीनं इथं येऊन कार्मेलिननं माझं बोट सोडलंय, तेव्हा याच्या पुढं मी काही लिहीन ते अवांतर होईल किंवा गरज म्हणून येणार नाही. बरोबर. आणि मी आय डिड नॉट सकम टू इट, मी त्यांना नाही म्हणतो. ही कार्मेलिन पण तुम्हाला तुमच्या दुकानावरच सापडली होती? हो. पात्र एक छोटी मुलगी होती किशोरवयीन, ती आमच्याकडे दुकानाकडे यायची आणि जनरली त्या काळी म्हणजे 1970s मध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा पैसे मिळत नव्हते जास्ती. माझ्यामुळे जास्त 4 आणे असायचे मडगाव जाताना. तर ही मुलगी पैसे असे खर्च करायची, म्हणजे कसं ह्याच्यावर कोकाकोला घ्यायची, बरोबर मुलगी असल्या तर त्यांना पण द्यायची, कॅडबरीचा स्लॅब घ्यायची मोठा आणि तुकडे तोडून सगळ्यांना द्यायची. मला आश्चर्य वाटायचं, हिच्याकडे एवढा पॉकेट मनीचा कॉन्सेप्ट सुद्धा त्यावेळी नव्हता, तेव्हा इतके पैसे कसे मोडायचे. तेव्हा ती चौकशी केली किंवा लोकच म्हणायला लागले. एकदा कोणीतरी उद्गार काढले, मी म्हटलं
ही मुलगी एवढीशी आहे आणि चांगली BSA बायसिकल, आजच्या जशा छोट्या गाड्या घेऊन फिरतात किंवा मोटरसायकल्स घेऊन फिरतात तशा प्रकारची त्यावेळी मुलं BSA घेऊन यायची ही लेडीज बायसिकल. मी विचार केला त्यावेळी कोणीतरी म्हणालं की तिला पैसे खर्च करायला काय झाले, आई कुवेटला आहे, आई कुवेट का नाही. कुवेटकरीण हा शब्द अतिशय दॅट इज द स्टिग्मा अटॅच टू इट, दॅट स्टक मी. आणि त्याच्यानंतर मी चौकशी केली. ही मुलगी एक दिवस ती घरी गेलेली, काही दिवस दिसली नाही, जवळजवळ महिनाभर दिसली नाही आणि परत यायला लागली. तेव्हा मी विचारलं कुठे होतीस तू इतके दिवस, तर ते म्हणाली माय आली होती. हो, आणि गेली सुद्धा. हो, मग तू काय नाही गेली तिच्याबरोबर, असं सहज म्हणालो. तर ती म्हणाली नाही, मी मायला म्हटलं होतं आता माझं शिक्षण झालं की तू घरी बस, मी जाईन कुवेतला. तर आईनं सांगितलं नाही, तो अजिबात जायचा सुद्धा विचार करू नकोस. तेव्हा मध्ये ते बीज पडलं डोक्यात की एक आई तिथं इतके कमावते आणि मुलगी शिकल्यावर तिकडे जाते म्हणते तर ती नको म्हणते, याच्यावर त्याच्या कुठलं तरी पाणी मोडता येईल हे मला तिथं जाणवलं. आणि म्हणून मग त्याच्यातून तो जन्म झाला कादंबरीचा. भाई, तुमच्या कथा कादंबऱ्यांमध्ये जी पात्र जितकी कल्चरली डायव्हर्स असतात, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर सगळे वेगळे असतात, पण तरी त्यात एक मानवी समानता असते, मानवी मूल्यांची. ही सगळी पात्र तुम्हाला भेटलेली आहे. तुम्ही ह्याचा मला जाणून घ्यायचं की ह्याचा जर्म, ह्याचा जीव तुम्ही बीज म्हणता, ते बीज युजली कसं येतं, व्हॉट इज द प्रोसेस लाईक? नाही, आजूबाजूला असतात, पण एखादी गोष्ट घडली त्यावेळी ती घडून गेलेली असते, पण माझ्या डोक्यात असा विचार येतो की अशी नसती घडली आणि असं घडलं असतं तर त्याच्यातून कथेचा जन्म होतो. आणि मला वाटतं दोन लेखकांनी माझ्यावर प्रभाव टाकलेला आहे. पहिले साने गुरुजी म्हणून शरदचंद्र चट्टोपाध्याय. शरदचंद्र चट्टोपाध्यायाकडून मी महत्वाचं शिकलो ते जी राज्यलक्ष्मी हे जे पात्र आहे श्रीकांत कादंबरीतलं, श्रीकांत भ्रमणगाथा कादंबरी, त्याच्यातली राजलक्ष्मी त्यांनी एक व्यभिचारिणी नाही तरी एक मॉरली कॉम्प्लेक्स तशी, पण तिला ती एक स्त्री म्हणून किती वरच्या वरच्या पातळीवरची असू शकते हे त्यांनी त्याच्याकडून शिकलो, त्यांच्याकडून. आणि साने गुरुजींनी मला इतकं हळवं करून टाकलं होतं, तो हळवेपणे मला गेलेला हवा होता. तेव्हा नवीन नवीन जे लेखक आले, इन्क्लुडिंग आपले अरविंद गोखले, नंतर मराठीत आलेले आणि अहमदाबादातून जे सापडले, त्याच्यातून. पण ही पूर्ण गोष्ट आधी डोक्यात तयार असते आणि मग तुम्ही लिहायला लागता की आधी? नाही, मला खरं सांगायचं म्हणजे कधी कधी मी असं माझ्या प्रोसेसबद्दल, प्रक्रियेबद्दल बोलतो तेव्हा असं वाटतं की मी जरा कोकणीत जत सांगतं काय गीत आहे असं वाटते, जरा मिरवतो की काय माझे, पण तसं नाही. अगदी खरंच सांगतो, मनापासून बाह्य आहे. माझे जवळचे मित्र आहेत, महाबळेश्वर सैल आहेत, मी रात्री लिहिलेली कथा सकाळी त्यांना वाचून दाखवायचं. म्हणजे मी एका वेळी एका बसकेत म्हणजे एका बैठकीत माझी कथा लिहून होते. म्हणजे बैठक पण विदाउट एनी डिस्टर्बन्स. रात्री मुलं झोपल्यावर सुरुवातीच्या कथा मी तशा लिहिल्या. रात्री 10 वाजता सुरुवात केली, 9:30-10ला, की रात्री संपेपर्यंत म्हणजे कथा संपेपर्यंत जागरण. म्हणजे कधी 1 वाजायचा, 2 वाजायचे, कधी कधी 3 वाजायचे. जेवणाच्या टेबलावर ठेवून मी झोपायला जायचो. सकाळी उठली की कथा ती पहिली वाचक तिथे वाचायची. हा जनरल माझा असाच प्रोसेस असतो. आणि कथा लिहायचं नाही. कधी कधी दुकानात असताना आता सांगितलेल्या गोष्टी पण परत सांगतो. एकदा सकाळी दुकानात गेलो होतो, रविवार होता. समोरून बैलांच्या गळ्यातील घंटा ऐकू आल्या. किणी आवाज आले. बघतो तर एक माणूस 2 गुरांना ओढत चाललाय. रविवार होता. मग लक्षात आलं, अरे आज मडगावचा पुरमेता बाजार, पुरमेताचं फेस्ट, म्हणजे तिथं वर्षाखाली लागणारं सगळं प्रोव्हिजन्स लोक घ्यायला जातात आणि गुरांचाही बाजार असतो. तो हा गुरांना घेऊन चाललाय असं म्हटलं, विसरून गेलो.
दिवसभर बिझी राहिलो. संध्याकाळी 6च्या सुमारास 6, 6:30 पुन्हा तो आवाज आला, किणी गळ्यातल्या घंटा. ते 2 गुरं पुढं धावतायत आणि मागावून तो त्यांचा जो घेऊन जाणारा शेतकरी जो आहे तो मागावून पळतोय. उडून त्याला उडतात. सुरुवातीचा सीन वेगळा होता, आताचा वेळ. तेव्हा डोक्यात पण दिशी एक बीज पडलं आणि ते राहून गेलं. रात्री मग घरी गेल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी ठेवलं तर गेलं असतं. त्या रात्रीपासून कोळसावाली गुरवा ही कथा लिहून झाली. म्हणजे हां, कोळसा म्हणून इंग्रजीमध्ये आली. जनरली असंच सगळीकडे घडतं. म्हणजे अमुकच मी सांगितलं, प्रत्येक कथेमागे एक कथा आहे. सांगायला गेलो तर त्याचं 200-250 पण त्यात समान धागा हा आहे की तुम्हाला प्रचंड कुतूहल आहे तुमच्या आजूबाजूच्या जगाबद्दल, बरोबर, आणि माणसांबद्दल. म्हणजे मी असं बऱ्याचदा अनुभवलंय की आम्ही कुठेतरी जेवायला गेलोय आणि एका भलत्याच माणसाशी भाई बोलायला लागतात आणि हळूहळू इतका संवाद तो खुलतो की मग नंबर एक्सचेंज होतात. आणि बऱ्याच वेळेला त्यांनी, म्हणजे एक पोर्चुगीज माणूस होता, तुम्हाला आठवतं का, आणि तो तिथे जाऊन त्यांनी पुन्हा भाईना पत्र लिहिलं होतं की मला विजाला अप्लाय करायचंय, तर तुम्ही मला इन्व्हाइट करा, कारण त्याला विजा मिळत नव्हता, त्याचा विजा रिजेक्ट झाला होता. आणि भाईनी एकदा भेटलेल्या या माणसाला इन्व्हिटेशन लेटर पाठवलं. बरोबर. आता कथेबद्दल सांगतो. आता माझ्यावर एक बायोपिक चालला होता, सिनेमाचं शूटिंग चाललं होतं. तर इंद्रनील चक्रवर्ती तो घेऊन आला होता ते डॉक्युमेंटरी करायला. टीम आली होती मुंबईहून आणि त्यांनी एक टॅक्सी केली होती आणि त्यांचं शूटिंग होत आलं होतं. आणि माझ्याकडे मला तुझं 2 शॉट घ्यायचे, तेव्हा आपण जाऊया समुद्रकिनाऱ्यावर जाऊया म्हणून त्यांनी मला टॅक्सीमध्ये बसवलं. मला समोर बसवलं ड्रायव्हरची जागी. आणि ती गर्दी आली, 6 जण बसले मागे आणि आम्ही समुद्र किनाऱ्यावर जात होतो. तर मी त्या ड्रायव्हरला सहज विचारलं, वय का रे? डोळ्यात झालं, हो. नाव किती? त्यानं क्षणभर नाही वे, एक बरंच 10-20 सेकंड लावले मला उत्तर द्यायला. नाव सांगितलं. माझ्या डोक्यात हे पडलं, बीज पडलं. ह्यानं आपलं नाव सांगायला इतका वेळ का लावला? आणि घरी आल्यानंतर मी घरी आलो आणि त्यांनी सांगितलं 1 शॉट मला तू लिहिताना पाहिजे. म्हणून कॅमेरा वगैरे सेट केला आणि मला सांगितलं काहीतरी लिही. म्हणून मी ब्लँक पेपर घेतला. काय लिहायचं? तर डोक्यात पडलेला विचार लिहायला सुरुवात केली आणि मी सुरुवात केली. 1 पेरा लिहिला, शूटिंग संपलं. तो पेरा म्हणजे मग कथा झाली. आणि ती टॅक्सीवाल्याची यतीन ऑस्टिन ती कथा, जशी आपली अँथनी आणि कुठली अहमद अकबर अँथनी आहे तशा प्रकारचं टायटल आहे, पण तिथून सुचलेली. म्हणजे गोव्यात आज जे वातावरण आहे, प्रदूषित झालेलं वातावरण इन व्ह्यू ऑफ टुरिझम. तर टुरिझम हा बिझनेस असं समजून ज्या माणसाला गिऱ्हाईक जे मिळेल त्याला काय हवंय त्या दृष्टीनं त्याला उत्तर देणारे जे ड्रायव्हर असतात, तशा प्रकारे ती पात्र उभे झाली. हे आधीपासून उपजत होतं की हे घडवलं गेलं हे कुतूहल? नाही, असावं बहुतेक आधीपासूनच असलं पाहिजे. कारण कुठेही काही हे झालं ना की एक त्याची छोटीशी नोट करायची. त्याला तो आजारी, म्हणजे त्याचा अटॅक आला, तो हॉस्पिटलमध्ये होता. आणि आमच्या गावचा एक माणूस तिथे आला आणि त्यावेळी त्याने सांगितलं की आता डॉक्टरने सांगितलं त्याला ह्यानं बोलायचं नाही, ह्यानं बोलत बाकीच्याने बोललं तरी चालेल कोणी आलेलं. तर तो सांगत होता की आज उशीर का झाला, तर आज एक असं एक प्रसंग घडला. आणि कोकण रेल्वेच्या नाही, कोकण रेल्वे नसेल, सो लँड एक्विजिशनसाठी ती बाई कशी वागली ती. आणि मग यानं मला सांगितलं लिहून ठेवा अमुक असं 2-4 ओळी सांगितल्या, ते लिहून ठेवल्या. आणि मला आठवतं, मला नाही 2 वाक्य होती. झाडा मारता ती गेली भुरगी म्हणतात आणि आसुसेना माई याला संदर्भ नव्हता, पण ते झोपेत आपल्या बॅडवर पडल्या ठिकाणी सांगितलं होतं.
सो लिहून ठेवलं त्याने खिशात, त्याच्या सगळ्या कागदाबरोबर ते औषधांच्या आणि बरंच त्याच्यानंतर मग काही दिवस गेल्यावर एक दिवस तो ते हे करत होता, बिलं आणि ते औषधाचं हे सगळं असं वेगवेगळं असं सॉर्ट करत होता. तो म्हणाला हे काय लिहिलंस तू? म्हटलं मी लिहिलं, मी नाही लिहिलं. तर मग तो म्हणाला नाही तिकडे तुला बघ तुझंच अक्षर तर तुझं. मग मला आठवलं की नाही त्या तो जो आमचा तिथला जो ओळखीचा आला होता तर त्यानं ही सांगितलेली गोष्ट आहे. मग त्याला ते मग त्याचं ते हे झालं. भुरगे गेली ती आणि मुलं दीज आर माय चिल्ड्रन, ती कथा त्याची अशी झाली. किंवा असं एकदा भाई एक मला फक्त विचारायचंय, हा अलीकडे ना म्हणजे जीव द्यावा चहा घ्यावा असो किंवा देंदो असो किंवा पियानो, अलीकडे तुमच्या लिखाणामध्ये एक ऍब्सर्डिझम येते असं तुम्हाला वाटतं का? माझं ऑब्झर्वेशन आहे. असं सबकॉन्शियसली कदाचित जाणीवपूर्वक नाही, तर त्याबद्दल तुम्ही कधी काय हॅव यू ऑब्झर्व्ड इट? नाही, मला वाटलं कधी कधी. आय थिंक यू आस्क्ड मी द सेम क्वेश्चन समटाइम बॅक मॅजेस्टिक गप्पामध्ये, त्यावेळी मला तो विचार आला. मला वाटलं अलीकडे माझ्या कथा दीर्घ व्हायला लागल्यात, बरं असंही वाटलं. पण असंच आता मला खूप आनंद झाला जेव्हा अशोकरावांनी अंकुर कथेचा उल्लेख केला. खरंच वेगळ्या प्रकारची कथा आहे, कोणी सांगत नाही, तुम्ही उल्लेख केल्याचा मला फार आनंद झाला. छोटी कथा आहे 2 पानांची, पण काय सांगायचं होतं मी याच्याबद्दल नाही. त्यावेळी मला वाटलं की आता नवीन काही म्हणजे आतून म्हणजे अस्तित्ववादी एक्झिस्टेन्शियल सररिअलिस्टिक असं अधिक होत आहे म्हणून. तेव्हा लक्षात आलं माझे पहिला संग्रह प्रकाशित झाला त्यावेळी मी खंयचेकडे काय ना अशा नावाची एक कथा तिची कोणी दखल घेतली नाही त्यावेळी. ती कथा त्याच सुरात लिहिलेली, पण 1960s मध्ये, लेट 60s म्हणजे ते बीज त्यावेळी होतं माझ्या मनात. त्याच्यानंतरच्या काढल्या रिते जिरणे म्हणून एक कथा आहे, ती गोव्याच्या, मी प्लेग वाचायला बसलो होतो आणि त्याची अल्बर्ट कांबीची कादंबरी वाचायला बसलो होतो. 8-10 पानं वाचल्यानंतर माझ्या अंगात काहीतरी संचालन झालं, म्हणजे संचालन असं सॉरी असा शब्द वापरला आपण, बायोलॉजिकल असं नॉन बायोलॉजिकल असं अर्थ नाही. अचानक काहीतरी स्फुरण आलं आणि मी त्याच वेळी हातात घेऊन पेन घेऊन लिहून काढलं त्या कादंबरीचा फॉलोआउट म्हणून. पण त्या कादंबरीच्या वातावरणाशी या कथेशी काही संबंध नाही. त्या कथेचाही तसं झालं. बाबा मुरकरांनी तिची खूप स्तुती केली आणि मी एकदा मुंबईत होतो एका वर्कशॉपसाठी, कथेचं होतं त्यावेळी मला आठवतं, बाकीच्यांचं आठवत नाही. सती चाळेकर होते आणि आणखीन कोणी होते वेगवेगळे. त्यांनी मला ती वाचायला लावली. ती एक अशीच कथा होती, त्यात थोडंसं सर्वरिझम होता, एक्झिस्टन्शियलिझम होता. ती त्याच्यानंतर माझ्याकडे, पण आता दीर्घकथा व्हायला लागल्या. पण दीर्घकथा लिहिता लिहिता मध्ये एक छोटी कथा येऊन जाते. भाई वेळ थोडा संपत चालला, पण काही प्रश्न प्रेक्षकांकडनं घेऊया का? असले तरच, नाहीतर आपण प्रश्न असा नाही. आता एवढं सगळं तुमच्याकडे मटेरियल आहे देसाई, तुमच्या डोक्यात एखादा बायोपिक वगैरे काय येतोय? जसं आम्ही बाई देशपांडे, तसं आपलं बाई मावजो वगैरे काही. मी ऍक्च्युली भाईंना पहिल्यांदा भेटलो ते मी त्यांचं काहीतरी वाचलो, तर त्यांना शोधत शोधत आज दिनेश मणेरीकर दिसले मला मगाशी आहेत आणि त्यांनी माझी ओळख करून दिली भाईंची. आणि आज माझी भाईंनी त्यांची अशी ओळख करून दिली. म्हणजे मी त्यांना ओळखलं नसतं, आता पुन्हा पाहिलं तर इतकी आमची चांगली मैत्री झाली नंतर. आपण हे रॅपअप करूया. मला एवढंच म्हणायचंय की मराठीत विरेचन असा एक शब्द असतो, कथॅर्सिस, की जेव्हा रोजच्या जगण्याच्या आघाताने जेव्हा असह्य होतं, श्वास जेव्हा गुदमरतो, तेव्हा साहित्य, कला, संगीत ह्या गोष्टी आपल्या मनाला स्वच्छ करतात. आपल्या मनामध्ये जे काही साचलं असतं ते साफ करतात. पुन्हा एकदा हे जगणं अनुभवायला आपल्याला तयार करतात. भाईंच्या साहित्याने आपल्याला
ती कथॅर्सिस दिली आहे. आणि हे जेव्हा हा विवेक, ही जबाबदारी आणि वेळे कधी कधी त्याची किंमत मोजूनही जो लेखक तो विवेक त्याच्या कामात जिवंत ठेवतो, तोच खरा साहित्यिक. भाई, तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य आणि ऊर्जा लाभो आणि त्याचा आनंद आम्हाला सर्वांना मिळो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. सुंदर मुलाखत. अजूनही खूप काही ऐकायला आवडलं असतं आणि मुलाखत कशी घ्यावी याचं खूप उत्तम उदाहरण असंही मी म्हणेन. कितीतरी वेळा तर प्रश्नांच्या जागी फक्त शब्द किंवा फ्रेजेस होत्या, वाक्य सुद्धा त्यांनी पूर्ण केलं नव्हतं, पण परफेक्ट क्यू देत बोलतं करणं आणि स्वतः कमी बोलणं हे खूप शिकण्यासारखं आहे. जयप्रद देसाई यांच्याकडून खूप सुंदर संवाद झाला हा. आणि आता यानंतर इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रगांझाच्या वतीने आपण आपल्या सगळ्या मान्यवरांना, जे इथे बसलेत त्यांनी इथेच बसावं आणि जे सभागृहामध्ये आसनस्थ झाले त्यांना आम्ही एकेकाला वर बोलवणार आहोत. त्यापूर्वी मी श्री दशरथ परब यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि IMPच्या वतीने सन्मानचिन्ह भेट करावं. सुरुवातीला आपण स्टेजवरूनच सुरू करूया. श्री भाई मावजो यांना, त्याचप्रमाणे अनुवादक शैलाताईंना, या मुलाखतीचे संवादक जयप्रद देसाई यांना मी मंचावर आमंत्रित करते. अशोकराव कोठावळे यांना, प्राचार्य डॉक्टर प्रवीण बांदेकर, प्राध्यापक डॉक्टर नितीन रेंडे, डॉक्टर नंदकुमार मोरे, ठीक आहे. आणि आपले राजभाषा संचालनालयाचे आहेत, ठीक आहे, उपसंचालक अनिल सावंत, आणि संजना पब्लिकेशनचे दिनेश मणेरकर. आणि आता या सुंदर कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या, आयोजन करणाऱ्या आणि आपल्या सर्वांसमोर अनेक विचारांचं मंथन करणाऱ्या सर्वांचे ऋण मानण्यासाठी मी आमंत्रित करते सदस्य सचिव अशोक परब. तत्पूर्वी अध्यक्षांक विनंती आसा की आयच्यो ज्यो निवेदिका आसात बाय संगीता अभ्यंकर हांकां एक भेटवस्तू दिवची. इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रागांझा, त्याचप्रमाणे राजभाषा संचालनालय गोंय सरकार हांच्या वतीन हो मौजोंच्या मराठी अनुकृती हो कार्यक्रम आणि पुस्तक प्रकाशन सुवाळो, जातून जीव देवा की चहा घ्यावा आणि जेंटलमॅन चोर अशा 2 पुस्तकांचे हांगा लोकार्पण सुवाळो जालो. ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे श्री अशोक कोठावळे सर, प्रकाशक मॅजेस्टिक पब्लिकेशन मुंबई, हांचे आमी चडांचड आभारान आसात. त्याचप्रमाणे श्री नितीन रेंडे, प्राध्यापक चेतना कॉलेज बांद्रा मुंबई, त्याचप्रमाणे नंदकुमार मोरे, कार्मेलीन आणि शांततेचे घण हेच्यार उलोवपी प्रवीण बांदेकर, लेखक भाई मावजो, अनुवादक सौ शैला मावजो, मुलाखतकार जयप्रद देसाई, आमचे अध्यक्ष दशरथ परब,
भाषा संचालनालयाचे मेघनाथ परब, श्री दिनेश मणिरकर आणि संगीता अभयकर या सगळ्यांचे इन्स्टिट्यूट मिनिजीस ब्रागांजा आणि ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंट हांच्यातर्फे आम्ही चढांचड उपकार आसात. तुमचे सगळ्यांचे मोठ्या संख्येन तुम्ही उपस्थित आतापर्यंत रावलेत. अर्देवर मायच प्रोग्राम फुडें गेल्लो आसा. आम्ही तो टायमान सोंपोवपाचो प्रयत्न केल्लो, पण कितें आसा उलयता वता फुडें तो. तरी पण तुम्ही भाईच्या प्रेमान हांगा उपस्थित रावले त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे इन्स्टिट्यूट मिनिजीस ब्रागांजा आणि भाषा संचालनालय ह्या दोनाय एजन्सीच्या वतीन आम्ही चडांत चड उपकार मानतात. भाषा संचालनालयाचे आमकां सदांच पाठबळ आसता अशे कार्यक्रम आयोजीत करपा खातीर. तांचे मेघनाथ बाब आणि तांचे अनिल सावंत हांचेय आमी हे खिणाक आभार मानतात. संजना पब्लिकेशनचे दिनेश मणिरकार, सगळे इन्फॉर्मेशन आनी पब्लिसिटी डिपार्टमेंट, त्याच प्रमाण सगळे दिसाळी आणि मिडिया ह्या सगळ्यांचे आभार मानून हो कार्यक्रम आमी हांगा सोंपयतात. देव बरें करूं. धन्यवाद.